की मी ज्योतिष बघून करिअर निवडू शकतो? प्रत्येकजण म्हणतो ना, मी माझं आयुष्य घडवतो. कर्मापेक्षा प्रारब्ध मोठं आणि प्रारब्धापेक्षा तुमचं आत्ता सध्याचं कर्मावरचं जे काही निष्ठा आहे ती महत्त्वाची. कुठल्याच शास्त्रावर विश्वास नाही आहे, मला माझ्या कर्मावर विश्वास आहे. तर त्याचे जे कर्म आहेत ते सुद्धा त्याची पत्रिका दर्शवते. कुठे म्हणजे आपल्याला दिसतं की करिअर आहे का चांगलं, वाईट किंवा योग्य, अयोग्य करिअर कुठल्या घरामध्ये दिसतं आपल्याला? तिथे मग राहू आला, हम्म. केतू आला, तर मग तुम्ही तुमच्या वडिलांचा बिझनेस छान पद्धतीने करू शकणार नाही. हे करिअरसाठी कुठले ग्रह महत्त्वाचे असतात मुख्य? मुख्य ग्रह म्हणजे करिअर स्थानातले कर्मस्थानात. की एखादी गोष्ट आपण अचीव करायला जातो ना, म्हणजे ते फार अवघड वाटते. मी ते नंतर अचीव करतो. आता मी त्याच्यात स्टॅग्नंट आहे आणि ती एकदा का मला त्याची रुटीन पडली की मला बोर व्हायला लागतं त्याच्यावर. गव्हर्नमेंट जॉबचे सुद्धा योग कुंडलीत कळतात. अगदी दशमस्थानात पण द्विस्वभाव राशी आल्या ना, तर असा व्यक्ती मल्टी बिझनेस करत असतो. कुठल्या ना कुठल्या यातलं शास्त्रातलं ज्ञान घेतो आणि बिझनेस टाकतो. ते MPSC UPSC स्पर्धा परीक्षा याचे योग कुठे कळतात कुंडलीमध्ये? MPSC UPSCचे योग कळतात पत्रिकेतल्या. 9वं घर म्हणजेच तुमचा उत्कर्ष दाखवला की नाही, तुम्हाला बरोबर. काय कशामध्ये उच्च पद मिळणार आहे, तुम्हाला या अधिकारी पदावर जाण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का, हे त्या स्थानाने शिकवलं, माहिती दिली. पंचम स्थानाने त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची जिद्द दिली. रवीने अधिकार दिला. चांगला ॲस्ट्रॉलॉजर कसा ओळखायचा, चांगला ज्योतिषी कसा ओळखायचा, हा सर्वात मोठा प्रश्न आजच्या काळामध्ये आहे. तुम्ही सांगा मला. चांगला प्रश्न आहे. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती आपल्या हक्काच्या गेस्ट भास्कराचार्य मंजुषा जोशी या आलेल्या आहेत आणि विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा तुमच्या माझ्या पाहण्यामध्ये असे अनेक लोक असतात जे उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि अचानक कोसळतात किंवा त्यांची मेहनतही चांगली असते, प्रयत्नही चांगले असतात, बिझनेसची आयडिया देखील चांगली असते, तरीसुद्धा तो बिझनेस कधी-कधी सक्सेसफुल होत नाही आणि एखादा व्यक्ती छोटीशी टपरी टाकतो, छोटासा व्यवसाय करतो आणि त्याच्यातून त्याची भरभराट होते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यवसायामध्ये इन्क्रिमेंट लवकर मिळते, त्याचं प्रमोशन लवकर होतं आणि एखादा व्यक्ती एखाद्या छोट्याशा नोकरीत त्याचं कॅलिबर असताना देखील अडकून पडतो. एखाद्याचं शिक्षण त्याच्या कॅलिबरच्या व्यतिरिक्त होतं आणि त्याच्या आयुष्याची पुढची जी काही वर्ष आहेत ते डिस्टर्ब होऊन जातात. तर याचा अर्थ फक्त नशिबाशी आहे की ॲस्ट्रॉलॉजीशी आहे? बऱ्याचदा काय होतं की आपण जन्माला येतो तेव्हा आपण काही ना काही गोष्टी घेऊन येत असतो. आपलं संचित म्हणा आणि आपले ग्रहतारे त्याला शुभ किंवा अशुभ अशा पद्धतीचे संकेत देत असतात. म्हणूनच ॲस्ट्रॉलॉजीचा रोल आपल्या करिअरमध्ये किती महत्त्वाचा आहे की नाही, या विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या मंचावरती भास्कराचार्य मंजुषा जोशी मॅम आलेल्या आहेत. यापूर्वी आपण त्यांच्यासोबत एक पॉडकास्ट केला नवीन वर्षाचा. तो खूप सुंदर, सर्वांना आवडला, सर्वांना व्हॅल्यू देणारा ठरला आणि बऱ्याच जणांची मागणी होती, तशी माझी स्वतःची सुद्धा पर्सनल मागणी होती आणि त्या मागणीला, त्या विनंतीला मान देऊन आज मॅम आपल्या मंचावरती आलेल्या आहेत. जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ मॅमकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला या अत्यंत स्पेशल अशा एपिसोडमधून नवीन काय शिकायला मिळतं ते. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. कशा आहात? खूप खूप धन्यवाद. खूप मजेत आहे आणि सगळ्यात प्रथम राजमंचला मी सांगू इच्छिते, खूप शुभेच्छा देऊ इच्छिते नवीन वर्षासाठी. आणि सगळ्यात पहिले की आपण आजचा हा विषय जो निवडलेला आहे करिअरसाठीचा, तो अगदी महत्त्वपूर्ण आणि प्रत्येकाच्या जवळचा आहे. त्या विषयावर आपण आता चर्चा करूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी जसं इंट्रोमध्येच सांगितलं की करिअर आपण जेव्हा निवडतो तेव्हा करिअर निवडताना आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करतो. एक तर आपल्याकडे पैसा, आपली पार्श्वभूमी, आपलं कॅलिबर, आपलं एज्युकेशन आणि आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, या गोष्टी लक्षात घेतो. बरोबर. फार कमी लोक पाहिलेत करिअर निवडताना ॲस्ट्रॉलॉजी कन्सिडर करताना. पाहणार आहे. बरोबर. म्हणजे ती ॲस्ट्रॉलॉजी पाहून किंवा मला कुठला उद्योग व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा किंवा शिक्षण म्हणा, कुठला अनुकूल असेल हे न पाहताच सर्व निवडलं जातं. ॲस्ट्रॉलॉजी बघून किंवा ज्योतिष बघून करिअर निवडणं गरजेचं आहे? हां, अगदी सुंदर प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला हा प्रश्न पडावा. कारण काय होतं की आत्ता आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी बघून किंवा कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की ग्रह तारे नक्षत्र हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये ऊर्जा देण्याचं काम करत असतात. म्हणून ॲस्ट्रॉलॉजी
आपण त्याला मांडतो. हं. आता हा बेस ठेवून जर तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर तुमचं काम उत्तमच होणार आहे. तुम्हाला जो करिअरमध्ये यू टर्न येतो, वळण येतं आणि त्या वळणावरती तुमचा बिझनेस ठप्प होतो किंवा कुठेतरी कोलमडतो किंवा चांगल्या पद्धतीने सुरू आहे, तिथे कुठेतरी अडचणी यायला लागतात. मग ह्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस करावं लागत नाही. हं. जर तुम्ही तुमच्या पत्रिकेचा अभ्यास करून तुम्ही जर ते क्षेत्र निवडलं, तर नक्कीच तुमच्या करिअरमध्ये कुठेच ब्रेक येऊ शकत नाही ना. हं. म्हणून पत्रिकेचा अभ्यास करून म्हणजे वैदिक शास्त्राचा अभ्यास करून तुम्ही जर निर्णय घेतले, तर हं. तुमच्या चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. म्हणजे करिअरला चांगलं वळण देऊ शकता आणि चांगले सक्सेसफुल बिझनेसमॅन किंवा नोकरी करता, तर नोकरी क्षेत्रामध्ये चांगलं उच्चपद तुम्ही भूषवू शकता. म्हणजे खरंच त्यामुळे बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा प्रश्न येत असेल ना, की मी ज्योतिष बघून करिअर निवडू शकतो? किंवा निवडू शकतो का? हां, हा प्रश्न येतो ना, त्यावेळेसच त्याला त्याच्या कुंडलीतले ग्रह हे संकेत देत असतात. अच्छा. कारण प्रत्येकजण म्हणतो ना, मी माझं आयुष्य घडवतो. कर्मापेक्षा प्रारब्ध मोठं आणि प्रारब्धापेक्षा तुमचं आत्ता सध्याचं कर्मावरचं जे काही निष्ठा आहे ती महत्त्वाची. हं. आता एखाद्या व्यक्तीने ठरवलं मला काहीतरी करायचंय, हं. बिझनेस करायचा किंवा नोकरी करायची. ठरवलंय त्याने ना, हं. तो करत नाहीये अजून. मग बरोबर. करण्यासाठी त्याचे ग्रह त्याला ऊर्जा देतात आणि मग तो व्यक्ती ॲक्टिव्हपणे चांगल्या पद्धतीने काम करतो. हं. मग करिअर निवडताना तुम्हाला आपसुकच नैसर्गिक ग्रह तुम्हाला ऊर्जा देत आहेत. त्यामुळे तुमचं करिअर घडतंय. म्हणजे जो हं. व्यक्ती म्हणतो ना, की मला माझ्या करिअरवरती म्हणजे माझ्या स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे. हं. मला ज्योतिषावर विश्वास नाही किंवा कुठल्याही शास्त्रावर माझा विश्वास नाही. ह्याच्यामध्ये अनेक शास्त्र आहेत ना बरोबर. ज्योतिषशास्त्राप्रमाणे. कुठल्याच शास्त्रावर विश्वास नाहीये, मला माझ्या कर्मावर विश्वास आहे. तर त्याचे जे कर्म आहेत, ते सुद्धा त्याची पत्रिका दर्शवते, की तो हं. किती विश्वास ठेवणार आहे ज्योतिषशास्त्रावर किंवा कुठल्याही न्यूमरोलॉजीवर किंवा आणखीन कुठल्या शास्त्रावर किती विश्वास ठेवणार, हे त्याचे कर्म ठरवतात. आणि मग कर्म कुठे बघितलं जातं? तुमच्या पत्रिकेनुसार. बरं. त्यामुळे आपोआपच तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. कोणी वळण मारून येतं, कोणी डायरेक्ट हं. येतं. शेवट. काही वर्षापर्यंत ना मी फक्त ॲस्ट्रॉलॉजी हा एक विषय ऐकला होता, म्हणजे ज्योतिष. आजकाल बरोबर. करिअर ॲस्ट्रॉलॉजी वेगळी, शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी वेगळी, त्याच्यानंतर लाल किताब, म्हणजे असं खूप सारं ऐकायला मिळतं. मग हे आज आपण जे डिस्कस करणार आहोत, करिअर ॲस्ट्रॉलॉजी किंवा बरोबर. ॲस्ट्रॉलॉजी फॉर करिअर, सो हा वैदिक ॲस्ट्रॉलॉजीचाच पार्ट बेस आहे असेल, की? बेस असेल. वैदिक ॲस्ट्रोलॉजीला अनुसरूनच आपण आता चर्चा करणार आहोत. हं. कारण कसं असतं ना, मूळ फार महत्त्वाचं. हं. झाडांची फळे, फुले बघण्यापेक्षा त्याचं मूळ जे हं. आहे, ते जडत्व किती सुंदर पद्धतीने त्याने जमिनीला घेतलेलं आहे आणि मग त्या बेसवरती ते झाड उभं राहिलंय. मग ऊन, वारा, पाऊस सगळ्या गोष्टी ताकदीने ते झेलतंय आणि हं. मग फळं, फुलं सगळ्या गोष्टी देतंय. मग जे मूळ आहे ना, हं. ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. हं. जे ॲस्ट्रोलॉजी, वैदिक ॲस्ट्रोलॉजी आणि मग त्याची जी फुलं, पानं, फळं आपण म्हणू, ते म्हणजे मग इतर सगळ्या गोष्टी तुम्ही जसं नामोल्लेख केला लाल हं. किताब किंवा आणखीन काही गोष्टी, हं. त्या सगळ्या उपशाखा आहेत त्याच्या. हं. पण हं. मेन शाखा जी आहे ती वैदिक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. बरं. हे सगळं आपण सुरू केलं आणि लोकांच्या लक्षात आलेलं आहे, की आजचा एपिसोड हा करिअर ओरिएंटेड असणार आहे. बरोबर. माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगतो. माझी मुलगी जन्माला आली आणि असं असतं ना, एक क्युरिओसिटी असते, की मी स्वतःसाठी दाखवतो. मी हं. बिलीव्ह करतो या सर्व गोष्टींवरती. तेव्हा मी ज्या ज्योतिषांकडे गेलो, तेव्हा माझ्या मुलीची पत्रिका दाखवावी का, बघावी का, असं हं. विचारलं, तर त्यांनी सांगितलं, की नाही, लहान मुलांच्या पत्रिका बघू नयेत, ते योग्य नाही. त्यांना थोडंसं मीन्स मोठं होऊ द्या, मग त्यांचं हं. ठरवूयात. हं. परंतु माझा काय प्रश्न होता, जर हे सगळं खरं आहे, ॲस्ट्रॉलॉजी वगैरे, ॲस्ट्रॉलॉजीच्या आधारे ते पाहून आपण करिअर निवडू शकतो, शिक्षण निवडू शकतो. तुम्ही एखाद्या लहान बाळाला सांगितलं, की हा पुढे जाऊन खेळामध्ये फार उत्कृष्ट खेळाडू होऊ शकतो, देशाचं नाव रोशन करू शकतो. तर आत्तापासून मी त्याला खेळामध्ये हे करेल ना. किती सोपं आहे, हा माझा प्रश्न होता. मग खरं माझा तुम्हाला प्रश्न आहे, की कितव्या वर्षी किंवा कधी प्रत्येकाने स्वतःची कुंडली दाखवावी किंवा दाम्पत्याने आपल्या पाल्यांची कुंडली दाखवावी? बरोबर. कसं आहे आपली पत्रिका, आपल्या पत्रिकेतले ग्रह, नक्षत्र, तारे हं. कधी उदयास येतात? ज्यावेळेस आपला जन्म होतो. बरोबर. म्हणजे जन्म झाल्यानंतर त्याच्या पत्रिकेतलं नक्षत्र, चरण, तिथी या सगळ्यांचा उल्लेख ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणतात पंचांगशास्त्र आणि हं. पंचांगशास्त्राच्या आधारे त्या जातकाची म्हणजे त्या बाळाची पत्रिका तयार होते. हं. मग ती पत्रिका 1.25 महिना झाल्यानंतर तयार केली जाते. म्हणजे कुठल्याही जातकाची स्त्री-पुरुष म्हणजे मुलगा हो किंवा मुलगी हो आपल्या दाम्पत्यांना, तर त्यांच्या पत्रिका आम्ही कधी काढतो? 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर. हं. मग तिथून पुढे त्यांचे ग्रह त्यांना जीवनामध्ये काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने ते ॲक्टिव्ह असतील. आता काही मुलं 9व्या महिन्यात चालायला शिकतात आणि काही हं. मुलं 1-1.5 वर्षाचे होतात तरी चालत नाहीत, हं. बोलत नाहीत.
मग त्यांच्या पत्रिकेतली ग्रह नक्षत्र हे सुद्धा पाहणं आवश्यक पडतं. मग तेव्हा ते पत्रिका दाखवूच शकतात. हं. किंवा तुम्हाला असं मला सांगायचं की कुठल्याही जातकाने जर मला विचारलं की हं. माझ्या मुलाची पत्रिका मी कुठल्या वर्षी पाहू, तर मी सांगेल की त्याची पत्रिका तुम्ही दरवर्षी एकदा तरी ज्योतिषाला दाखवा. दरवर्षी? दाखवा. कारण वर्षभराचं ग्रहमान त्या बाळाला, त्या मुलाला किंवा त्या मुलीला कसं असणार आहे हं. आणि त्या पद्धतीने त्यांच्या करिअरमध्ये कशी आपण ग्रोथ देऊ शकतो. आता जसं तुम्ही प्रश्न केलात की 4 वर्षाच्या मुलीची पत्रिका दाखवायला गेलात आणि नका पाहू असं सांगितलं गेलं. असे अनेक लोकं आहेत की चुकीचा सल्ला पण देतात. मग त्याच्याकडे तो वादाचा विषय होईल. त्याच्याकडे आपण नको जाऊयात. हं. पण हा विषय आहे खूप महत्त्वाचा आहे. 4 वर्षाची मुलगी किती ॲक्टिव्ह आहे, तिच्या हं. पत्रिकेतले कुठले ग्रह जास्त स्ट्राँग आहेत, हं. मग त्या पद्धतीने आपण तिला शिक्षण देऊ शकतो. हं, हं. जर सपोज ती मुलगी नृत्यामध्ये चांगल्या पद्धतीने कला क्षेत्रामध्ये चांगली तिला दिसतात की ती लहानपणीच एखादं म्युझिक लागलं की म्हणतीये त्याच्यासोबत, म्हणजे तिचा शुक्र चांगला आहे. मग हं. शुक्र आणखीन डेव्हलप करू शकतो आपण, चांगल्या पद्धतीने त्याला ऊर्जा देऊ शकतो ना हं. उपासनेच्या माध्यमातून. आणि तिचा शुक्र चांगला केल्यामुळे ती एक ॲक्टर पण होऊ शकते हं. भविष्यामध्ये किंवा एखाद्या कथ्थकमध्ये किंवा अनेक प्रकार आहेत कुठल्याही नृत्याचे. आर्टमध्ये? आर्टमध्ये ती पुढे जाऊ शकते. म्हणजे तिला आपण शिक्षण कधी दिलं पाहिजे? कारण आता नृत्य शिकायचं म्हणजे अगदी कुठलंही वय नाहीये ते मान्य आहे. हं. पण लहान वयामध्ये शिकलेलं नृत्य कधी विसरलं जातं का? नाही. किंवा त्याच्यामध्ये जो योगा होतो हं. नृत्यामध्ये, हं. तो तिला लहानपणापासून मिळाल्यामुळे तिची हालचाल किंवा हावभाव, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ती चांगल्या पद्धतीने करू शकते. हं. म्हणजे नृत्यामध्ये एक नावलौकिक तिला मिळू शकतं जर तिची पत्रिका लहानपणी 3ऱ्या-4थ्या वर्षी दाखवलेली असेल तर. हं. आणि तेच 7व्या-8व्या वर्षी दाखवा किंवा 10वी नंतर दाखवा, 16 वर्षानंतर. तिचे पत्रिकेतले ग्रह बदललेले असतील, तिची आवड कमी झाली. हं. तिला लहानपणी जी आवड होती, तिचे जे ग्रहमान होते, त्यावेळेस तुम्ही तिला ऊर्जा दिली नाही त्या ग्रहांना. मग तिची आवड कमी झाली आणि आपसुकच ती त्या क्षेत्रातनं बाहेर पडते. त्यामुळे लहानपणापासूनच त्या जातकाने आपल्या पत्रिका दाखवल्या पाहिजेत. त्यांच्या पाल्यांच्या पत्रिका प्रत्येक दाखवा. पालकांनी दाखवाव्यातच. हं. हं. आणि त्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावं. क्युरिओसिटीसाठी म्हणूनच एक प्रश्न विचारतोय, की आता समजा आपण जे म्हणतो, की हं. लोकांना अजून विश्वास पटावा म्हणून, की कुंडलीत 12 घरं असतात. त्यातल्या कुठे म्हणजे आपल्याला दिसतं, की करियर आहे का चांगलं, वाईट किंवा योग्य, अयोग्य करियर कुठल्या घरामध्ये दिसतं आपल्याला? 9व्या घरावरनं. धर्मस्थान आहे ते. हं. हं. 9व्या घराचे मालक गुरु होतात, हं. विष्णू. हं. 9वं घर इतकं सुंदर आहे ना, म्हणजे हं. जसं पत्रिकेतलं प्रत्येक घर तुम्हाला खूप काही देण्यासाठी आलेलं आहे. बरोबर. म्हणजे उपजत स्थान जे नैसर्गिक कुंडली आपण जे म्हणतो ना, तर निसर्ग कुंडलीप्रमाणे 12 घरं आहेत. 12 घरामध्ये 12 आकडे दिलेले असतात. हं. आता प्रत्येकाच्या जन्माची वेळ जशी बदलेल तशा पद्धतीने त्याच्यातला मधला आकडा, पहिल्या घरातला बदलत जातो. बरोबर. त्याप्रमाणे त्याचे सगळे ग्रह, नक्षत्र, तारे कुणाचे 4 ग्रह हं. केंद्रात असतात, कुणाचे हं. त्रिकोणात असतात. त्या पद्धतीने त्याचं आयुष्य घडतं. हं. हं. त्याच्यामुळे भाग्यस्थान जे आहे ते करिअर स्थान आहे. हं. तुमचं उच्च शिक्षण दर्शवतं. तुम्ही हं. भविष्यामध्ये काय करू पाहणार आहात किंवा हं. करू इच्छिता किंवा करू शकता, हे सगळं समजतं ते आपल्या 9व्या घरावरनं. अच्छा. आणि मग आता 9व्या घराला काय, की त्याने तुम्हाला सुचवून दिलं, की हं. आता जसं तुम्ही म्हणाला, की Google मॅप काय करतो, तुम्हाला सांगतो बा इकडनं इकडे तुम्ही जा. हं. पण त्या Google मॅपला नुसतं आपण बघून घेतलं आणि गाडी बंद ठेवली, तर हं. आपण त्या डेस्टिनेशन पर्यंत जाणार पोहोचू नाही. शकतो का? नाही पोहोचू शकत. मग आपण गाडी चालूच करायला चालूच पाहिजे. करा. म्हणजे काय झालं, दशमस्थान हं. म्हणजे कर्मस्थान. म्हणजे तुम्ही ती गाडी स्टार्ट केली आणि त्या पद्धतीने तुमचा प्रवास सुरू केला. म्हणजे करिअर स्थानाचं महत्त्व ज्यावेळेस समजून घेता त्यावेळेस हं. 2 स्थानांना फार महत्त्व आहे. हं. पहिलं स्थान 9वं घर, दुसरं स्थान 10वं घर. 9व्या घरावरनं तुम्हाला समजतं, की आपण काय केलं पाहिजे आणि 10व्या घरावरनं आपण कितपत करू शकतो. अच्छा. असं आहे. 9वं म्हणून घर सांगतं काय केलं पाहिजे, केलं 10वं घर पाहिजे. सांगतं किती करू शकतो. बरोबर. ओके. आणि 9वं घर तुम्हाला सांगतं पण, की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात शिक्षण पण घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे हं. 9वं घराला फार महत्त्व आहे. हं. धर्मस्थान आहे ते हं. आणि तिथे श्रीहरींचा निवास असतो 9व्या घरामध्ये. त्यामुळे ज्यावेळेस श्रीहरींचा निवास ज्या ठिकाणी आहे, तिथे लक्ष्मी प्राप्ती आहे. हं. म्हणजे करिअर सुरू केलं की लक्ष्मी प्राप्ती. हं. म्हणजे श्रीमंत होण्यासाठी आपण जे स्थान पाहतो ते 9वं घर आहे. ओके. 6वं घर सुद्धा दाखवलं जातं? बरोबर. म्हणजे तुमचे वडिलोपार्जित काही बिझनेस असतील, तर मी ते 6वं घर. 6वं घर. मग तुमच्या वडिलांचं स्थान कुठलं? 10वं घर. आपल्या हं. पत्रिकेतलं दशमस्थान आहे आपले वडील बरं. आणि आपलं कर्मस्थान म्हणजे दशमस्थान. हं. मग आता दशमस्थानाचं 9वं घर म्हणजे वडिलांचा बिझनेस. हं. वडिलोपार्जित एखादा बिझनेस ज्याला करायचा आहे, त्यांनी त्याचं 6वं घर पाहावं. हं. त्याच्या पत्रिकेतलं 6वं घर पाहावं म्हणजे वडिलांच्या स्थानापासून 9वं घर. हं.
अशा पद्धतीने ते येतं. अच्छा, मग तर वडिलांचा मग बिझनेस चांगला चालू शकतो की नाही मुलगा ते सुद्धा त्याच त्या स्थानावर तिथे मग राहू आला, हं, केतू आला, तर मग तुम्ही तुमच्या वडिलांचा बिझनेस छान पद्धतीने करू शकणार नाही. हं, त्यांनी जो लाखात कोट्यावधी रुपयांमध्ये तो बिझनेस घेऊन गेलाय, तुम्ही तो हं. उतरती कळा पण 12,000त आणू शकता किंवा मग लाखाच्या 12,000. राइट. उतरती कळा पण आणू शकता किंवा मग खूप मोठ्या पद्धतीने त्यांचा कोट्याधी बिझनेस आहे. आणखीन हां, कोटी हां. तुम्ही तिथे घालू शकता. करू पण शकता तयार. तुम्हाला ज्योतिषांना हे एकदम पटकन कळत असेल ना, एखादा व्यक्ती कळतं, तुमच्याकडे आला तर पण एवढं कळतं. ब्लंट सांगणं हां, मग आता कसं इथे कसं होतं, की तुम्हाला काय हवंय? हं, तुम्हाला काय उत्तर हवंय? काय अपेक्षित आहे? हं. हे पण पाहिलं जातं, की समोरच्याला पण वडिलांना तुम्ही इच्छा अपेक्षित असते उत्तर कसं द्या नाही, हां, अपेक्षित उत्तर कसं देणार? बरोबर ना. की त्याच्या वडिलांना काय इच्छा आहे, की माझ्या मुलाने हा व्यवसाय करावा. सांभाळावं. कारण ते बरोबर? इतक्या दिवसांचं जे काही सांभाळलंय हां. ते असंच वाया जाऊ नये. कोणालाही कसं देणार? हां, हां. माझं चुलत म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे, मी त्याला बिझनेस देऊ शकत नाही ना, माझ्याच मुलाला मला हं, द्यायचा आहे. हं, आता त्या मुलाचंही मन मला सांभाळायचंय, की हं, त्याला हा व्यवसाय करायचा नाहीये. मग हं, त्याला मी सांगेल, की "बाबा तुझ्या वडिलांचा बिझनेस तू एक सेकंड बिझनेस म्हणून सांभाळ. तुला काय करायचंय ते सांग." हं, मग त्याची जर इच्छा आहे, त्याच्या कुंडलीतली ग्रहस्थिती पाहून हं, तुझ्या वडिलांच्या बिझनेसला तू एवढा वेळ देऊ शकतोस आणि तो हं, बिझनेस मोठा करू शकतो. म्हणजे त्याची आवड तिथे आली. त्याच्या आवडीचं शिक्षण घेऊन त्याने त्या क्षेत्रात पण काम करावं आणि सेकंड आणि त्यांच्या कुंडलीत तसे योग असतात. हं. त्यांच्या पत्रिकेतल्या नवम स्थानाचा मालक षष्ठात जाऊन बसलेला असतो. त्यामुळे त्यांना काही म्हणतो ना आपण नाविलाजाने तो बिझनेस करावा करावा लागला, लागतो. तर तो करावाच लागतो. हं. आणि कर्मेश त्यांचा चांगला असतो. त्याच्यामुळे त्यांनी 2-3 ह्याच्यातनं बिझनेसमधनं ते पैसा कमवू शकतात. थोडं विषयांतर होतंय, परंतु मला असं वाटतं की हे कोणाशी तरी रिलेट करेल आणि त्यांच्या लक्षात येईल. माझा एक मित्र आहे, सेम सेम स्टोरी आहे त्याची. तर ज्योतिषाने सांगितलं, "तुम्ही हा बिझनेस करू नका." तर त्याने सांगितलं, की "याला काय ऑप्शन आहे?" तर त्यांनी सांगितलं, "मुलाची बायको आहे ना, त्याच्या हं. नावे तो बिझनेस केला, मुलगाच सांभाळतोय." पण मग ते बिझनेसची मालक ती त्याची वाईफ झाली, जिला तो सूट होत होता आणि तो बिझनेस बरोबर. चांगला चालला. असं असे ऑप्शन्स देता तुम्ही? बरोबर, देतो. हां. कारण मग काय होतं, की त्या त्या फॅमिलीमध्ये एखादा व्यवसाय आहे, वडिलांनी सुरू केलेला आहे आणि हं, त्या घरामध्ये त्या मुलाला तो व्यवसाय नाही करायचा. मग अशा वेळेस आपण तो ऑप्शन बघू शकतो. त्याच्या हं. फॅमिलीमध्ये कोणाला तो सूट होतोय, मग त्याच्या नावे तो आपण बिझनेस देतो. त्या हां, पण फक्त पद्धतीने होतं. नावावर केलं आणि काम त्याने केलं तरी चालतं का? 100% चालतं. हं, कारण कर्मेश तुमचा आहे. तुम्हाला हं, वडिलांचं काम करायचंच आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. त्याचा भाग्येशच जर पडलाय षष्ठात, तर हं, त्याला वडिलांचा बिझनेस करणंच आहे. हं, पण मग तिथे नाव तो स्वतःचं न लावता प्रॉपरेटर कोणीतरी दुसरं असतं आणि तो हं, बिझनेस फक्त तो सांभाळतो. या हं. पद्धतीने होतं. दुसरं घर आणि 11वं घर मला वाटतं इन्कमशी हो, रिलेटेड असतं. बरोबर. म्हणजे आता तुम्ही काम केलं तर हं, पैसा येतोय. किती पद्धतीने येईल, किती छान पद्धतीने तो सांभाळू शकतो किंवा इन्व्हेस्ट करू शकतो. हं, मग इथे दुसरं घर बघितलं जातं. 11वं घर फक्त आवक आहे. आयस्थान आहे ते शुक्राचं स्थान आहे. हं, शुक्र काय करतात? पैसा देतात आणि प्रसिद्धी पण देतात. हं, 2 फायदे देणारे ग्रह एकमेव शुक्र. हं, शुक्राचार्यांचं काम काय आहे? आमिष पण दाखवतात. हं. म्हणजे काही लोकं बघा तुम्ही फक्त प्रतिष्ठा, मान-सन्मानच कमवतात. आणि पैसा काही लोक त्यांच्याकडे पैसा नाही येत. नसतो. हं, मग इथे शुक्राचं थोडंसं बलहीन राशीमध्ये किंवा कमी डिग्रीवरती शुक्र आहेत. मग हं, अशा वेळेस असं होतं. ज्यांचा आत्मकारक शुक्र आहे पत्रिकेमध्ये, हं, चांगल्या डिग्रीवर आहे, तर हं, मग तो व्यक्ती पैसाही, प्रसिद्धी, मानसन्मान सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ असतात. म्हणजे तो हं, अगदी त्याचं लाईफस्टाईल सगळं उठून चहाचा कप सुद्धा त्याला हातात आणता येतो. हं, इथपर्यंत चांगलं होतं. मग आवक स्थान, 11वं घर आणि हे 2 स्थानं कर्मस्थानाशी संबंधित आहेत. हं, कारण कर्मस्थानाचं दुसरं घर म्हणजे 11वं घर आणि कर्मस्थानाचं 5वं घर म्हणजे धनस्थान. हं. म्हणजे तुम्ही किती संपत्ती चांगल्या पद्धतीने कमवता. कारण आजकाल पैसे नुसतं कमवणं महत्त्वाचं नाहीये. महत्वाचं नाही. ते धर्माला धरून कमवले पाहिजेत. हं, नीतिशास्त्राला धरून कमवले पाहिजेत. म्हणून दुसरं घर पण पाहावं लागतं. हं, त्यामुळे 11वं घर जितकं महत्त्वपूर्ण, तितकंच दुसरं घर सुद्धा आहे. हं, आणि धर्म नीतिशास्त्राने तुम्ही कमवलेली संपत्ती. मग तो हं, टिकेल का? वाढेल का? मोठ्या ठिकाणी गुंतवणुकी करेल का? या सगळ्या गोष्टी देवस्थानावरनं पाहिल्या जातात. हं. हे करिअरसाठी कुठले ग्रह महत्वाचे असतात मुख्य? मुख्य ग्रह म्हणजे करिअर स्थानातले कर्मस्थानाचे अधिपती. जेव्हा आपण करिअर म्हणतो प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल ते आयदर तुमची नोकरी असू शकते, तुमचा जॉब असू शकतो किंवा बरोबर. एखादा तुमचा उद्योग व्यवसाय असू उद्योग शकतो. व्यवसाय. हं, कर्मस्थान म्हणजे काय? तुम्ही केलेलं कार्य. हं, कर्मस्थान म्हणजे तुम्हाला काय सुचवतं? तुम्ही काय काम करणार हं. आहात? बरोबर. निवडायचं कुठे? 9व्या घरावरनं निवडायचंय. हं, तुम्हाला मला इकडे इंजिनिअरिंग करून मला पुढे करिअर करायचंय, की मला डॉक्टर व्हायचंय, की हं, मला आणखीन काहीतरी शिकून त्यात काम करायचंय, की मला बिझनेस वडिलांचा पुढे घेऊन जायचं. हे सगळं 9वं घर सुचवणार आहे फक्त. हं, काम करायला लावणारे दशमस्थान. मग दशमस्थान हे कर्मस्थान आहे. हं, याचे अधिपती होतात रवी, बुध, गुरु आणि शनी.
रवी हा हम्म. सत्ता देतो, हम्म. बुध हा ज्ञान देतो, हम्म. गुरु हा त्यातली संपत्तिक स्थिती वाढवतो आणि शनी त्यात चिकाटी देतो. अच्छा, मग बघा किती 4 खूप महत्त्वपूर्ण छान ग्रह आहेत. सांगताय. हा. खूप महत्त्वपूर्ण ग्रह आहेत. ही हम्म. 4 ग्रह हे 4 ग्रहांचा अभ्यास केल्याशिवाय तो व्यक्ती काम करू शकेल का, की घरात बसून राहील हे सांगता येतं. आणि हम्म. हे यालाच म्हणतात ना, की त्यातलं डीप नॉलेज, हम्म. त्यातली खूप महत्त्वपूर्ण आणि गूढ माहिती. हम्म. आणि वरवरचं ज्ञान आपण देण्यापेक्षा गूढ ज्ञान आज आपण देऊयात प्रेक्षकांना. खूप छान. असंही होत असेल ना, आता तुम्ही जे 4 ग्रह सांगितले, ते एखाद्या व्यक्तीचे 4ही ग्रह स्ट्राँग आहेत, हं. तरीसुद्धा त्याचा व्यवसायात कुठे ना कुठे अडतं किंवा त्याला यश मिळत नाही. अशा काही हं. अपवादात्मक केसेस होत असतील, कारण रिलेट करतील आपले प्रेक्षक. तर बरोबर. माझे तर हे 4ही ग्रह स्ट्राँग आहेत किंवा त्याला अनुकूल हां. आहेत, तरीसुद्धा मला यश मिळत नाही. अशा परिस्थितीत काय कारणं असू शकतात याची? असू शकतात. कारण पत्रिकेमध्ये हे 4 ग्रह आपण जेव्हा समजून घेतले, की कर्मस्थानाचे ते मालक आहेत. हं, त्यामुळे हे हं. 4 ग्रह आपण समजून घेतले. तर तुमच्या पत्रिकेमध्ये जर सर्व्हिस योग जो उत्तम असेल, तर हं, तुम्ही त्या व्यवसायामध्ये कसे तुम्ही चालणार? नाही चालू शकत. हं, कारण मग तिथे बघावं लागतं तुमच्या पत्रिकेतल्या कर्मस्थानाचा मालक हं, आणि तिथे असणारी चरराशी. हं, तर तुम्ही बिझनेस चांगला करू शकता. म्हणजे हे 4 ग्रह रवी, बुध, गुरु आणि शनी हे 4 ग्रह बघून हं, सोबत तुमच्या कर्मस्थानामध्ये केंद्रस्थानामध्ये असणाऱ्या चरराशी या तुम्हाला बिझनेसकडेच घेऊन जाणार आहेत. तुम्ही नोकरी करू शकत नाही. एखादा हं. महिना नोकरी करतात, 2 महिने नोकरी करतात, सोडून देऊन व्यवसायामध्ये उतरतात आणि खूप छान व्यवसाय करतात. तसंच नोकरीमध्ये पण आहे. एखादा व्यक्ती व्यवसाय सुरू करतो, लाखाची उलाढाल करतो व्यवसायासाठी, कुठून तरी कर्ज हं, घेतो आणि हं, हं. व्यवसाय सुरू करतो आणि 2-3 महिन्यामध्ये तो रिव्हर्स येतो आणि म्हणतो, "नाही, मला तर नोकरीशिवाय पर्याय नाही." मग हं. त्याच्या कुंडलीमध्ये त्या ठिकाणी असणारी जी राशी आहे, तिथे त्या स्थिर राशी असतात. दशमात स्थिर राशी आली आणि दशमेत स्थिर राशीत गेला, तर त्या व्यक्तीने कधीही नोकरी सोडून दुसरं काही करू नये. त्याने व्यवसायात जाऊच नये. अच्छा. कारण त्याने नोकरीच करावी. कारण त्याच्या कुंडलीमध्ये नोकरीतनंच भाग्योदय आहे. हं. त्याला पोझिशन वाढते, त्याला चांगल्या पद्धतीने काम मिळतं आणि त्या पद्धतीने त्याला प्रमोशनवर प्रमोशन मिळत जातं आणि तो हं. चांगल्या स्थितीला जाऊन बसतो. बरं. सीईओ म्हणून पण काम करू शकतो. अच्छा. म्हणजे इतक्या उच्च लेव्हलला तो जाऊ शकतो ना हं. नोकरीमधनं हं, हं, सुद्धा. हं. मग ही स्टेप येते ज्यावेळेस हं. त्याच्या पत्रिकेमध्ये चरराशी तिथे नसून स्थिर राशी असते ओके. आणि इथे जर चरराशी आल्या तर मात्र त्या व्यक्तीने कधीही नोकरी न करता व्यवसाय करावा. म्हणजे हं. सुरुवातीपासूनच अगदी त्याला वाटलं 22 वर्ष माझं वय चालू आहे आणि मला एखादा बिझनेस करायचा आहे, नक्की त्याने करावा. मग मी त्याला हं. सल्ला देते, तू आत्तापासूनच कामाला लाग. ओके. शोध तुला काय करायचंय. हं. बऱ्याच लोकांच्या उद्योग व्यवसायामध्ये, करिअरमध्ये काय होतं, एकदम शिफ्ट येतो. हं, म्हणजे एखादा व्यक्ती अगदी कॉमर्स साईडचा बिझनेस करतोय आणि अचानक त्याला मग आर्टमध्ये इंटरेस्ट येतो, आर्टमध्ये येतो आणि तो तरक्कीसुद्धा करतो. असे करिअर शिफ्ट म्हणू शकतो. माझं पर्सनली तसंच आहे. बरोबर. म्हणजे अगदी मी डॉक्टर आहे, प्रॅक्टिस करतो, आजही करतो. हो, परंतु मला आता जास्त इंटरेस्ट म्हणू शकता किंवा जास्त वेळ माझा याच्यामध्ये जातोय. बरोबर. ह्या सोशल मीडियामध्ये वगैरे. हां. असे करिअर शिफ्ट येतात ते कुंडलीत कसे दिसतात, कुठे दिसतात? हां. तर ते हे जे होतं ना, याला आपण म्हणतो महादशेचे इफेक्ट. हं, महादशा, अंतर्दशा इफेक्ट करतात आपल्यावरती. ज्यावेळेस आपल्या पत्रिकेमध्ये एखाद्या शुभ ग्रहाची, उच्च ग्रहाची म्हणजे आपल्या पत्रिकेतले जे उच्च ग्रह आहेत त्यांची हं, महादशा सुरू असेल, हं, अंतर्दशा त्यातल्या त्यांच्या मित्र राशीची सुरू असेल ना, तर असा व्यक्ती आपोआप त्याचं करिअर शिफ्ट करतो. हं. मला बदलायचंय, ओके. मला आणखीन काहीतरी करायचंय. हं, त्याची इच्छाशक्तीच इतकी वाढते, की मला ह्या व्यवसायामधनं किंवा ह्या नोकरीमधनं उत्पन्नाचा स्रोत तेवढं नाहीये. त्याला हं, स्वतःलाच वाटू लागतं आणि तो आपोआप चेंज करतो. हं, आणि याला आणखीन 2 ग्रह फार महत्त्वपूर्ण ठरतात. हं. चंद्र आणि लग्नेश. चंद्र काय दर्शवतो? त्यातनं मिळणारी संपत्ती बरं. आणि लग्नेश काय दर्शवतो? तुमची इच्छाशक्ती. अच्छा. हां, मला वाटतंय ना, मला बदलायचंय, मला हं, नाही करायची हं, नोकरी, मला हं, नाही करायचा हा व्यवसाय. लगेचच तुम्ही तुमचं कार्य शिफ्ट करता. बदल हं, हं, करिअरला चेंज येणं म्हणजे तुमच्या एकतर लग्नस्थानाची महादशा, अंतर्दशा सुरू असणं किंवा तुमच्या भाग्यशाची महादशा, अंतर्दशा सुरू असणं. तुमचं करिअरमध्ये काहीतरी बदल हा होणारच अच्छा. त्यावेळेस. नक्कीच होतो. खूप छान. मला एक प्रश्न जो विचारायचा आहे, माझ्या आजूबाजूलाही घडतंय, माझ्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळा घडतं. फॉर एक्झाम्पल मी एखादा बिझनेस सुरू केला. सुरुवातीला तो फार टफ असतो. मी तो बिझनेस अचीव्ह करतो. त्याच्यामधून जे आपण स्टेप्स असतात सक्सेसच्या त्या पार करतो. पण नंतर मला बोर व्हायला लागतं त्याच्यामध्ये. सगळं आहे, सगळं सुस्थितीत आहे. म्हणजे मी जे स्वप्न पाहिलं होतं ते सुद्धा पूर्ण होतंय त्याच्यामध्ये. मला आपण असा विचार केला नाही, की एक स्वप्न बघितलेली अमाउंट मिळते, सगळं हे मिळतंय. पण मला असं वाटतं, की आता हे झालंय, हं, आता काहीतरी करायला पाहिजे. हं, हं, हा हं. काय घोळ आहे? म्हणजे माझ्यासोबत सुद्धा होतं.
अच्छा. की एखादी गोष्ट आपण अचीव्ह करायला जातो ना, म्हणजे ते फार अवघड वाटते. मी ते नंतर अचीव्ह करतो. आता मी त्याच्यात स्टॅग्नंट आहे आणि एकदा का मला त्याची रुटीन पडली, की मला बोर व्हायला लागतं त्याच्यामध्ये. आणि मला आता हं. काहीतरी एक रिस्क, काहीतरी एक नवीन चॅलेंज घ्यावंसं वाटतं. हा माझा पर्सनल आहे आणि माझ्या आजूबाजूला अजून 1-2 लोकांचं पाहिलेलं आहे मी. हं. त्याच्यासाठी मी एक उदाहरण देईन. माझ्याकडे क्लायंट आहेत, त्यांचं मी पत्रिका पाहिली होती आणि पत्रिकेमध्ये त्यांच्या पंचम भावामध्ये शुक्र आणि चंद्र, म्हणजे जो आजचा जे ऑडियन्स आपल्याला पाहतोय, जर त्यांना ज्योतिषशास्त्राचं काही नॉलेज असेल तर त्यांना पटकन लगेच हं, लक्षात येईल. हं, हं. तर पंचम भावामध्ये शुक्र आणि चंद्राची युती आणि शुक्र तुळ राशीचा हं, पंचम भावामध्ये आणि पत्रिकेमध्ये षष्ठामध्ये राहू. हं. त्या व्यक्तीचं कर्मस्थान हे शुभ स्थान होतं. कर्मस्थानाचा मालक दशमा भावभावेश नियमाप्रमाणे सप्तमात गेलेला रवी, अच्छा. हं, सप्तम स्थानात. हं. त्यामुळे नोकरी इतकी पटकन लागली. वयाच्या 22व्या वर्षी त्याचं शिक्षण पूर्ण झालं. 24व्या वर्षी त्याला जॉब लागला. हं, जॉब लागल्यानंतर त्याला अपेक्षित त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं होतं. जॉब लागला, हवं त्या पद्धतीने त्याचं काम सुरू झालं. हं. 1 वर्ष, 2 वर्ष त्याने ते काम केलं. हं. 2 वर्षांत त्याचा उत्साहच निघून गेला त्या क्षेत्रातला आणि हं. ते करण्यासाठी त्या मुलाने, म्हणजे अगदी गरीब कुटुंबातला मुलगा होता. त्याने खूप अभ्यास केला, खूप त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि तो इंजिनिअरिंग झालं. त्यांनी हं. पूर्ण केलं आणि कमी खर्चामध्ये केलं. विशेष म्हणजे हं, की हं. त्याला खूप काही पैसे लागले नाहीत त्याच्या हं. शिक्षणासाठी. आणि नंतर त्यांनी अगदी 2 वर्षांनी त्याला कंटाळा येऊ लागला. मला नाही हे करायचं, बोर वाटतंय. हं. मग त्याला असंच कोणीतरी सुचवलं, की "तू रिअल इस्टेटमध्ये माझ्यासोबत येतोस का पार्टनर म्हणून?" त्याने तो सुरू केलं काम. 2 वर्षामध्ये त्या व्यक्तीने कोट्यावधी होण्याचं स्वप्न पाहिलं. हं. हे स्वप्न पण कसं पाहिलं ते पण सांगते. पंचम स्थानातील शुक्र-चंद्र हं. हे तुमचा स्वभाव दर्शवतं आणि स्वभावामध्ये काय मिळवण्याची इच्छाशक्ती दर्शवतं. हं. कारण पंचम स्थानात त्याच्या तुळ राशी आली, म्हणजे त्याच्या मागच्या राशी कुठली आली? चतुर्थ स्थानामध्ये कन्या राशी येणार. बरोबर. मग कन्या राशीचा मालक बुध आहे, जिथे महत्वाकांक्षा पाहिली जाते. बुध आणि शुक्राचा योग जो होता तो हं. नवपंचम होता. त्या व्यक्तीला अचानक इच्छाशक्ती जागृत झाली. भाग्यातल्या बुधाने त्याला इच्छाशक्ती दिली, की मला आता चांगलं काम करायचं, मला बदल करायचा आणि त्याने तो चेंज केला. करिअरमध्ये वळण त्याने रिअल इस्टेटमध्ये गेला आणि तिथून त्याला असं वाटलं, की इथनं मला जो पैसा मिळतोय, तो मला एखाद्या उद्योगामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. हं. मग तो डिफेन्समध्ये गेला आणि त्याच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ आणि शनी डिफेन्ससाठी परफेक्ट. परफेक्ट. म्हणजे अचानक बदल कधी झाला? हं. त्याची महादशा शनीची सुरू होती आणि शुक्र-चंद्राचा जो पंचम भावातील शुभयोग, कारण त्रिकोण स्थानामध्ये ग्रह अधिक चांगले फळं देतात, हं. अधिक सुंदर फळं देतात आणि मग ते सगळे ग्रहयोग जुळून आले हं. आणि त्या व्यक्तीला त्याच्या हवे तसं, आज तो कोट्याधीश म्हणून खूप नामांकित नाव आहे रिअल इस्टेटमध्ये काम करणारं, त्या पदावरती तो पोहोचला. हं. म्हणजे ही सगळी जी क्रिया आहे, हे जे भावभावेश नियमाचे जे मी तुम्हाला फळ सांगितलं, तर हे आपण डीप नॉलेज जेव्हा घेतो, एखाद्या क्षेत्रामध्ये डीपपर्यंत त्याचा अभ्यास करतो, त्यावेळेस समजते की तुम्ही काय केलं पाहिजे. हं. आणि जसं तुम्ही म्हणालात की आता काही दिवसानंतर मला वाटू लागलं की मला नाही हे करायचं, मला या क्षेत्रात काम करायचंय, तर अशा वेळेस तुमच्या पत्रिकेमध्ये प्रति अंतर्दशा ही शुक्राची, चंद्राची आणि बुधाची सुरू असते. त्यावेळेस तो व्यक्ती निर्णय घेतो की मला या क्षेत्रातनं वळण घ्यायचंय, आता मला दुसरं काहीतरी करायचंय आणि मग तो वळण करू म्हणण्यापेक्षा लागतो. सुद्धा कधी-कधी असं वाटतं ना, की ठीक आहे, हे मी अचीव्ह केलंय ना, आता मला दुसरं काहीतरी करायचं. असं सुद्धा होतं नवीन संधी बऱ्याचदा. घ्यायची नवीन ना संधी तुम्हाला, घ्यायची. नवीन याच्यापेक्षा संधी काहीतरी घ्यायची, बेटर केलं आणखीन पाहिजे. काहीतरी मी अजून हे करू भारी शकतो. चालू आहे. हे जे माझं चालू आहे ते कोणाचं तरी बुध स्वप्न आहे. बुध मग ते अचीव्ह बुध केलं, पण आता मला याच्यापेक्षा काहीतरी बुधाने वाटतं. तुम्हाला दिलं ते ज्ञान, की बुध हां. काय म्हणतो, की बुधाचं कार्य काय आहे, की तुम्हाला नवीन संधी समोर आणून ठेवणं. हं. करायचं की नाही लग्नेश, हं. तुम्ही करताय की नाही कर्मेश, हं. करण्याची चिकाटी आहे की नाही शनी, म्हणजे हं. परत तिथे कर्मस्थान आलं, 10वं घर आलं. हं. मग 10व्या घराला खूप अनन्यसाधारण महत्व आहे पत्रिकेमध्ये. जसं 1, 4, 7, 10 हे 4 केंद्र घर आहेत ना, हं. ह्यांना खूप महत्व दिलेलं आहे. हं. जसं त्रिकोण स्थानांपेक्षा 1, 4, 7, 10 हे 4 ग्रह जर चांगले स्ट्रॉंग असतील प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये, तर तो व्यक्ती श्रीमंतच असणार, तो कधीच गरीब राहणार नाही. हं. हां, आणि या तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं मी सांगू इच्छिते. तो अशा काही पत्रिका मला दाखवा, की यांच्या कर्मस्थानाचे मालक खूप प्रबळ आहेत हं. आणि तो व्यक्ती गरीब एखाद्या झोपडीमध्ये राहतो, शक्यच नाही. तो नाही. नामांकितच होतो. आणि याच्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक सुंदर उदाहरण देईन. आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हं. हं. यांच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानाचा मालक 11व्या घरात आहे हं. आणि तो उच्चच आहे. हं. म्हणजे ज्यांची जी जन्मतारीख आणि वेळ मला मिळाली त्याच्यानुसार मी अभ्यास केला आणि त्यानुसार तुम्हाला सांगते, की अगदी त्यांचा आपण सगळ्यांना इतिहास माहिती आहे. छोटंसं काम करत होते हं. चहाचं
आणि आज तो व्यक्ती किती मोठ्या पदावरती पोहोचला आणि याच्यासाठी महादशा पण काम केल्या बरं का. महादशांनी त्यांना त्या टॉपवरती नेऊन बसवलं. शनी चांगला होता त्यामुळे चिकाटीने, बुध चांगला, वक्तृत्व चांगलं, गुरु चांगला त्यामुळे ज्ञानी आहेत ते, आणि रवी चांगला त्यामुळे सत्ता मिळाली. म्हणजे हे सगळं ग्रहांचे जे योग आहेत ते तिथे येऊन बसले आणि त्या पद्धतीने त्यांना फळ दिलं. एखाद्या व्यक्तीला जन्मताच म्हणजे आपण म्हणतो ना लहानपणापासूनच तो बिझनेस माइंड आहे. हो. एखाद्या व्यक्तीला घरात व्यवसाय पण याला त्याच्यात इंटरेस्टच नाही. म्हणजे बिझनेस माइंड असणं किंवा नसणं हे सुद्धा ग्रहांवरती अवलंबून असतं. बरोबर. जसं पत्रिकेमध्ये केंद्रस्थानामध्ये चर राशी आल्या, चर राशीचा मालक म्हणजे केंद्रातल्या ज्या चर राशी आहेत 1, 4, 7, 10 या राशी आल्या आणि त्याचा मालक जो आहे तो पण चर राशीमध्ये गेला. तो लहानपणापासून व्यावसायिक असतो. तो म्हणतो, तो दुसऱ्यांना सल्ला देतो की ही वस्तू ना एवढ्याला नाही मिळत, ती कमीला मिळू शकते. म्हणजे एखादा छोटंसं उदाहरण देते की छोटा मुलगा आहे आणि तो दुकानात गेला, बाजारात गेला आणि त्यांनी बिस्किटचा पुडा मागितला. त्यांनी म्हणा, हे 12 रुपयाचं बिस्किट नाहीच, याची टेस्ट तशी नाहीये, हे 10 रुपयापर्यंत वगैरे तुम्ही विकायला पाहिजे. म्हणजे तो सहज सल्ला देऊन येतो दुकानदाराला. हे उदाहरण आहे की व्यावसायिक योग त्या मुलाच्या लहानपणापासूनच व्यवसाय असतो. जसं आपण म्हणतो ना, मारवाडीची मुलं मारवाडी बिझनेसच करतात, पण काही मुलं त्यांचे सुद्धा डॉक्टर, इंजिनियर किंवा फार्मासिस्ट असतात. चांगल्या पद्धतीने उच्च स्तराचे पण व्यवसाय करतात ना, ते फक्त किराणा दुकानं सांभाळत नाहीत. मग इथे त्यांचं बिझनेस माइंड कुठे डेव्हलप झालं? त्यांच्या अनुवंशिक गुणांमुळे, आईवडिलांमुळे त्यांना ते आलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कर्मस्थान, वडिलांमुळे त्यांना ते आलं, वडिलांच्याकडनं त्यांना ते आलं व्यावसायिक ज्ञान. आणि दुसरी गोष्ट कर्मस्थान, त्यांनी त्याचा उपयोग केला चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीला देण्यासाठी. कर्मेश. ओके. बऱ्याचदा काय होतं की आपल्या आजूबाजूला काही लोक आहेत, नोकरी करता करता त्याला असं वाटलं, शार्क टँक वगैरे पाहिलं आजूबाजूच्या, त्याने बिझनेस, मी तर माझा मालक नाही आहे, मग तो बिझनेस पण करतो, फिरतो व्यवस्थित. मग आजकाल खूप लोक डिसिजन्स घेत आहेत. शार्क टँक वगैरे आल्यापासून तर प्रत्येकाला एंटरप्रेन्योर बनायचं आहे, काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याने नोकरी केली पाहिजे की व्यवसाय केला पाहिजे? कुंडलीत कुठे दिसतं आणि कसं सांगायचं आपण त्याला, नाही तू नोकरीच कर किंवा तू व्यवसाय कर? आता याच्यासाठी तर करिअर काउन्सिलर असतात. तुम्हाला सांगतात ना की तुम्हाला काय करायचं. तुम्ही 4 गोष्टी त्यांच्यापर्यंत घेऊन जाता. मला या 4 क्षेत्रात काम करायचंय. तो व्यक्ती पाहतो ना की तुमच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. तसं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा 4 ग्रह आहेत जे तुम्हाला सांगतात की याने ह्या बिझनेसमध्ये जावं की नाही. आणि ते 4 ग्रह आहेत. पहिला आहे रवी, दुसरा आहे चंद्र, तिसरा आहे लग्नेश आणि चौथा आहे तुमचा धर्मस्थानाचा मालक, धर्मेश म्हणजे धर्मस्थानाचा मालक. तर या 4 ग्रहांवरनं कळतं की तो व्यक्ती नवीन व्यवसायामध्ये जाणार आहे का किंवा त्यांनी जावं का, किंवा केलं तर त्यांनी त्याच्याकडनं सक्सेस होईल का, या सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर. तिथे आपल्याला समजून येतं. गव्हर्नमेंट जॉबचे सुद्धा योग कुंडलीत कळतात? बरोबर कळतात. कारण तुमच्या पत्रिकेमध्ये दशमस्थानामध्ये द्विस्वभाव राशी आली किंवा तुमच्या दशमस्थानामध्ये स्थिर राशी आली. स्थिर राशी कुठल्या प्रथम समजून घेऊ. 2, 5, 8 आणि 11 या स्थिर राशी आहेत. वृषभ पहिली, नंतर सिंह, वृश्चिक आणि कुंभ या 4 राशी आहेत त्या स्थिर राशी आहेत. या स्थिर राशी ज्यांच्या पत्रिकेमध्ये दशमस्थानात येतील आणि त्यांच्यासोबत रवी आला तर त्यांना नोकरीचे योग येतात आणि उच्च स्तराची नोकरी म्हणजे सरकारी नोकरीचे योग येतात. तो व्यक्ती साध्या ठिकाणी नोकरी करत नाही, तो गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी करतो. मग आता तिथे शनी आला तर तो चपरासी होतो, गुरु आला तर तो उच्च पदावर बसतो. म्हणजे त्याच्या दशमेशासोबत सूर्य वगैरे आला तर, सूर्य आला तर तो मग अधिकारी पदावर असतो. बरोबर, मोठ्या पदावरती तो नोकरी करतो. म्हणजे ग्रहांनुसारच ते काम तुमच्या जीवनातली वाटचाल सुरू राहते. तुम्ही काय आपण पहिल्यापासून आतापर्यंत बोलतो, प्रेक्षक ऐकत असतील आणि हे मलाही थोडं इंटरेस्टिंग वाटतंय, परंतु उगीच मनात विचार येतो याची ॲक्युरेसी किती असते बरं? म्हणजे तुम्ही सांगताय ना की हे अशी पत्रिका पाहिल्याच्यानंतर मी सांगू शकते असं असं होतंय किंवा हे असं होईल, तर याची ॲक्युरेसी तुमच्या बघण्यात किंवा तुमच्या अनुभवात किती आहे? अनुभवामध्ये जर बघितलं ना तर याचं मोजमाप करण्यासाठी पट्टी कमी पडेल. म्हणजे 100% आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस अगदी त्याची जन्मतारीख आणि वेळ ॲक्युरेट जर आपल्याला मिळाली, कुठल्याही तज्ज्ञ ज्योतिषाला मिळाली ना, तर तो सांगू शकतो हा मुलगा काय करू शकतो किंवा ही मुलगी काय करू शकते. स्त्री पुरुष दोघंही कितपर्यंत काम करू शकतात हे सांगू शकतात. त्याच्यासाठी मोजमाप करायची गरज पडत नाही. त्याच्यासाठी अनुभव महत्वाचा ना. तुम्ही किती अनुभवाने पत्रिका, आतापर्यंतच्या मी ज्या पत्रिका हाताळल्या, हजारोनी पत्रिका हाताळल्यात आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगू शकते, इथपर्यंत सांगू शकते खात्रीने की पाराशर शास्त्रींनी जे वैदिक ज्योतिष प्रचलित केलं किंवा आपल्यापर्यंत पोहोचवलं, तज्ञ
ऋषीमुनींचं हे काम आहे. हं, त्यांनी प्रत्येक ग्रहावर, नक्षत्रावरती अभ्यास केला आणि त्यानुसार आपलं जीवन कसं घडेल सांगितलं. हं. म्हणजे प्रत्येक ग्रह, अगदी मूळ नक्षत्रातील एखादी व्यक्ती असेल माझ्याकडे आलेली आणि जर ती चांगल्या पद्धतीने संभाषण कौशल्य तिच्याकडे आहे, तर मी त्याला सहज सांगते, की तुम्ही काहीतरी काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करताय का? फिजिओथेरपिस्ट तुम्ही आहात का? किंवा तुम्ही मानसोपचार तज्ञ आहात का? ती सहज म्हणते, "हो." "तुम्हाला कसं माहिती?" केतू, त्यांच्या पत्रिकेतलं नक्षत्र स्वामी केतू आला. म्हणजे ह्या गोष्टींना अगदी तंतोतंत जुळतात आणि यालाच म्हणतो आपण, की 100% ती पत्रिका किंवा पत्रिकाशास्त्र जुळतं का? किंवा आपल्याला खरं निघतं का? हे आपल्याला समजू शकतं. मग त्याच्यासाठी तुमच्या जन्मलग्न पत्रिकेनुसारच आपण अभ्यास करतो. म्हणजे तुमची जन्मतारीख आणि जन्मसमय या 2 ॲक्युरेट गोष्टी पाहिजे. ॲक्युरेट पाहिजेत. तर तुम्हाला सगळं सांगितलेलं बाकी उत्तम निघतं. हं. कारण हे सूत्रावर आधारित नाहीये. एखादं सूत्र आहे म्हणजे तुम्ही असं केलं, की हा फॉर्म्युला तयार होतो. तसं नाहीये ना हे. इथे कसं आहे, अभ्यास. की तुमचा गूढ अभ्यास त्या क्षेत्रातला आणि त्या जातकाची आलेली पत्रिका या दोन्हीवरनं ते आपण सगळ्या गोष्टी समजून सांगू शकतो व्यवस्थित पद्धतीने. खूप छान. काही गोष्टी या प्रश्नाला खूप लोकं रिलेट करतील, की माझ्या आजूबाजूला काय प्रत्येकाच्याच आजूबाजूला असे काही लोकं असतात, की नाही मला काय वाटतंय मी आता ना एक वडापावचा ठेला टाकतो. वडापावचं शॉप टाकतो छोटंसं. खूप मग मग ते मार्जिन सांगतात. एवढ्या-एवढ्याचं पीठ, एवढे-एवढे बटाटे, एवढं-एवढं तेल आणि लगेच ₹10-15 चा वडापाव, मार्जिन एवढी, झालं. बरोबर. दुसऱ्या दिवशी येतात, नाही, नाही, सोबत चहा पण सुरू करतो. तिसऱ्या दिवशी येतात, नाही, धंद्यामध्ये थोडेसे अपडाऊन असतात, मी नोकरीच करतो. म्हणजे हे करियर कन्फ्युजनवाले फार लोकं असतात. हे करियर कन्फ्युजन देखील याच्यात दिसतं कुंडलीमध्ये? हो, दिसतं. कारण धर्मस्थान आहे ना, हे तुम्हाला करिअर दाखवतं. मी तुम्हाला म्हटलं ना, हं. काय करायचंय? हं, हं, हं. तुम्ही काय करू शकता हे तुमचं नवम स्थान दाखवतं. मग नवम स्थानामध्ये जेव्हा द्विस्वभाव राशी येतात ना, हं, म्हणजे 3, 6 हं, आणि 12 ह्या राशी जर आल्या त्या हं. ठिकाणी, तर तिथे काय होतं, की तो व्यक्ती पहिलाच कन्फ्यूज असतो. म्हणजे त्याला त्याचे आई-बाबा सुद्धा विचारतात, "बाळा तुला काय करायचंय? 10वी झाली तुझी आता, तुला 11वीला ॲडमिशन कुठे घ्यायचंय? किंवा 11वी-12वी नंतर तुला काय करायचं?" तो खूप कधी घडीत म्हणतो, की मी सायन्सने पुढे जाईल, घडीत म्हणतो मी कॉमर्सकडे जातो, मी सीए वगैरे करतो. म्हणजे 10-10 मिनिटाला मूड चेंज होतात किंवा 10-10 मिनिटाला करिअरमध्ये बदल करतात. तसं व्यवसायामध्ये पण घडतं. द्विस्वभाव राशी यासाठीच काम करतात, की तुम्हाला अनेक पद्धतीने व्यवसायातनं यश देणं. अनेक पद्धतीने मी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी नोकरी न करता व्यवसायामध्ये उतरलं. अगदी दशमस्थानात पण द्विस्वभाव राशी आल्या ना, तर असा व्यक्ती मल्टी बिझनेस करत असतो. कुठल्या ना कुठल्या यातलं शास्त्रातलं ज्ञान घेतो आणि बिझनेस टाकतो आणि खूप पैसे कमवतो. त्याचा सक्सेस कुठलाही होतो. व्यवसाय सक्सेस होतो तो. त्याने कुठल्याही व्यवसायामध्ये आणि तो कसा करतो माहिती आहे? त्याच्या इच्छाशक्तीमध्ये जेवढापर्यंत तो व्यवसाय आहे ना, तेवढाच तो करतो. म्हणतो नाही आता बस, आता मला वडापावची गाडी बंद करायची आहे आणि मला एखादं शॉप सुरू करायचं आहे आणि तिथे मला काम करायचं आहे. मग मी पावभाजीचं एक रेस्टॉरंट सुरू करतो. नंतर तो रिसॉर्टमध्ये त्याचं चांगल्या पद्धतीने कन्व्हर्ट डेव्हलप करतो. करतो. म्हणजे कन्व्हर्ट करत जातो तो वेगवेगळ्या पद्धतीने. हे होतं मग ह्या द्विस्वभाव राशी आहेत. खूप छान. हां, म्हणजे शिफ्ट करत राहतो तो. आपल्या स्वतःला आणखीन चांगलं करू शकतो, आणखीन चांगलं करू शकतो. म्हणजे द्विस्वभाव राशी वाईट नाहीयेत. हं, हां, फक्त तिथे जर केतू आला, हं. तर मग ब्रेक मिळतो. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात ना, की काहीच काहीच नाही केलं करावंसं आणि वाटत बंद नाही. करून टाकलं, मग तिथे केतू येतो. फक्त बोलतो आणि बंद करतो. हां, मग फक्त म्हणजे त्याचं फक्त बोलणं ऐकायचं. तर म्हणतात हा तत्वज्ञानी आहे, फक्त सांगतो करत काहीच नाही. माझा मुलगा फक्त ओके. सांगतो. असे खूप लोकं येतात माझ्याकडे म्हणतात, की आमच्या मुलाची इच्छाशक्ती अशी आहे ना, की तो 2-2 मिनिटाला निर्णय बदलतोय हो. आता मी परवाच एक पत्रिका पाहिली आणि आता तो MBAच्या फर्स्ट इयरला आहे आणि त्या मुलाच्या आई-बाबांचा प्रश्न होता, की आता हा MBA करतोय आणि अचानकच म्हणतोय, की मला बिझनेसमध्ये उतरायचंय आणि मला हे नकोच वाटतंय आणि पहिल्याच वर्षाला आहे हो. मी एवढे पैसे घातलेत त्याच्यामध्ये. तो करेल का पूर्ण शिक्षण? असा प्रश्न घेऊन ते आले होते आणि त्याच्यावर मी त्याच्या कुंडलीनुसार त्यांना निर्णय दिला आणि काही उपासना सुचवल्या, की त्यांनी त्याच्यामध्ये कंटिन्यू करावं म्हणून आणि त्यालाही समजून सांगितलं. म्हणजे इथे एक ज्योतिषी फक्त तुमची पत्रिका समजून सांगत नाही. तुम्हाला करिअरमध्ये काउन्सिलिंगचं सुद्धा काम करतो, की तुम्हाला बरोबर. असं-असं तुम्हाला करायचंय किंवा तुम्हाला अपडाऊन्स आले तर तुम्ही कसं सांभाळून घ्यायचंय याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पण करतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला मी सुरुवातीच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये पण सांगितले. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन शास्त्र आहे. शास्त्र आहे. खूप त्यामुळे छान. आताही तुम्हाला ज्यावेळेस करिअरमध्ये निवडायचंय काहीतरी किंवा हं, करताय, अडचणी येताय, तर तुम्हाला मार्गदर्शन शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचंच आहे. हं. आणि आजच्या या युगामध्ये जी मुलं आता करू पाहतायत ना काहीतरी, तर
आपण म्हणू की आपण खूप स्ट्रगल केलं, आपण खरंच स्ट्रगल केलं आणि मग जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं. तसं आत्ताचं नाही आहे. आत्ताचे आई-बाबा मुलांचे जन्माच्या वेळेसच ठरवतात, की माझा मुलगा 10वी गेला की त्याच्या शिक्षणासाठी 20 लाख रुपये मी बाजूला ठेवणार आहे. खरंय. कारण आपण करतोय ना ते. आता थोडंसं आपण झालं. करतोय ते. आपणच करतोय. तर मग हे त्यांच्या वेळेस काय होतं, आयतं येतं. त्यामुळे त्या मुलांना ना खूप मूड स्विंग होणं असं, मला हे करायचं, ते करायचं, ते करायचं. हे समोरून खरं. येतातच उत्तरं, असे पण प्रश्न येतात. आई-वडिलांचा विषय तसं. चालू आहे आणि मला वाटतं भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आई-वडिलांना सर्वात मोठं टेन्शन असतं त्यांच्या पाल्याची 10वी झाल्याच्या नंतर. मग तर सर्वात मोठं टेन्शन हेच की आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ? सायन्स घेऊ. बरोबर. कुंडलीत हे कसं दिसतं आणि त्याने हां. काय घेतलं पाहिजे हे कुठे दिसतं? बरोबर. ज्यावेळेस पत्रिकेतलं पंचम स्थान हे आपलं शिक्षण दर्शवतं, 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण. 11वी-12वी आपल्या पत्रिकेतलं 9वं घर दर्शवतं. म्हणजे त्याचा पंचमेश. पंचमेशाचा पंचमेश म्हणजे 9वं घर राशी बरोबर. आपल्या जन्मकुंडलीतलं. मग त्या स्थानामध्ये जर बुधाची रास आली किंवा गुरुची रास आली, तर अशा व्यक्तीने सायन्स साइडने शिक्षण घ्यावं. बरं. निश्चित तो चांगल्या पद्धतीने निष्णात त्या शास्त्रामध्ये तो पारंगत होऊ शकतो. BSc कंप्लीट करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याला मास्टर करायचंय किंवा त्याच्यामध्ये आणखीन 12वी नंतर त्याला समजा MBBS करायचंय, BDS करायचंय, BHMS करायचंय, तर या मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड जे काही करायचे कोर्सेस करून त्याला पुढे शिक्षण घ्यायचंय आणि करिअर करायचं, तर ते निवडता येऊ शकतं त्याला छान पद्धतीने. पण त्याचं त्या ठिकाणी असणारी रास, त्या ठिकाणी असणारे त्या ग्रहांचे योग फार महत्त्वाचे ठरतात. आर्ट्स साइडने शिक्षण घ्यायचं असेल तर तुमचा शुक्र बलवत्तर पाहिजे, चंद्र चांगला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेतला बुध पण चांगला पाहिजे. म्हणजे बुध काय करेल तर त्याचं नियोजन करून देईल. शुक्रचंद्र तुम्हाला पळवतात. हां, म्हणजे फास्ट काम करायचंय, मल्टी कामं करायचे ना, असे जे पत्रिका असतात ना त्यांच्या कुंडलीत ते योग असतात. मग इथे आपल्याला 2 योगांना धरून ठेवण्यासाठी बुधाचा पण थोडासा अभ्यास करावा लागतो. मग आर्ट्स साइडने तो छान पद्धतीने काम करतो आणि मग त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मास्टर डिग्री वगैरे पण घेऊ शकतो आणि ते सगळं म्हणजे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. म्हणजे एखादा विषय घेऊन PhD करून त्याच्यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू शकतात आणि कॉमर्स साइडनी विषय राहिला आपला. कॉमर्स साइडनी जर शिक्षण घ्यायचं असेल तर मंगळ चांगला पाहिजे. CA पदावरती तो व्यक्ती जाऊ शकतो. छान पद्धतीने त्याची पहिल्याच वर्षी तो CA कंप्लीट होतो. अशी पण माझ्याकडे पत्रिका आहेत की पहिल्याच वर्षी त्यांनी CAची एक्झाम क्रॅक केली. तर हे पण योग येतात. त्याच्या पत्रिकेतला मंगळ आणि शनी चांगला असतो. खूप छान. शनीने तरी चिकाटीने अभ्यास केला आणि मंगळामुळे त्याला त्यातलं गणितशास्त्रातलं ज्ञान आलं. बारकावे समजले, पटकन पहिल्याच वर्षी तो पास झाला. मग हे उदाहरणं आहेत अनेक. आतापर्यंत आपण शिक्षणाबद्दल बोलतो म्हणजे 10वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स घ्यायचं की काय करायचं? सर्वात महत्त्वाचा हा विषय नाही घेतला तर मला वाटतं बरेच लोक नाराज होतील. MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा याचे योग कुठे कळतात कुंडलीमध्ये? हां. MPSC, UPSCचे योग कळतात पत्रिकेतल्या 9व्या स्थानावरनं आणि 9माच्या 9मावरनं म्हणजे अच्छा. परत पंचम स्थान आलं. हो, 9माचं 9. 9माचं 9वं स्थान म्हणजे आपल्या पत्रिकेतलं पंचम पंचम स्थान. स्थान. म्हणजे यावेळेस पंचम स्थानाचा अधिपती चांगला उच्च स्थितीमध्ये असेल आणि त्याच्यासोबत 9म स्थानाच्या अधिपतीचा शुभयोग असेल, तर असा व्यक्ती MPSC, UPSCच्या एक्झाम देतो किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये येण्यासाठी नीटसारखी एक्झाम देतो, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी. त्या पद्धतीने एक्झाम देतो, की ज्या एक्झाम आहेत त्या टफ आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाची कस CA असू लावायची शकतं त्याच्यात. असू शकतं. म्हणजे ज्या एक्झाममध्ये खूप अभ्यास करावा लागतो आणि मगच त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळतं. तर अशा सगळ्या एक्झाम येतात. तर त्यावरती बघण्यासाठी 2 प्रमुख ग्रह, एक तर तुमचा पंचमेश आणि नवमेश आणि त्याच्यासोबत रवीचा शुभयोग होणं. म्हणजे तुम्हाला ती सत्ता अधिकार मिळते. कारण MPSC, UPSC करून तुम्ही एक चांगली पोझिशनला, चांगल्या पदावरती नोकरी करणार आहात ना, PSI वगैरे होणार आहात. तर मग त्या पद्धतीने मग त्या ठिकाणचे योग जुळवून आणण्यासाठी, सत्ता देण्यासाठी रवी पण पाहावा लागतो आणि हे योग सुद्धा आपल्या कुंडलीनुसार कळतात. आता याच्यासाठी मी एक उदाहरण देते, की आता आपला ऑडियन्स अनेक रील्स पाहतो. त्यामध्ये दाखवलं जातं, की 10वी पर्यंत अगदी जेमतेम शिक्षण करणारा मुलगा आहे आणि अगदी नंतर तो उत्तम अभ्यास करू लागला आणि 12वी नंतर त्याला इच्छाशक्ती जागृत झाली, की MPSC, UPSCच्या एक्झाम द्याव्यात आणि मग त्यामध्ये तो टॉप करण्यासाठी अभ्यासासाठी तो बाहेर पडला आणि अभ्यास करू लागला आणि त्या पद्धतीने त्याने ते अचीव्ह केलं आणि तो आज अधिकारी पदावरती बसलेला आहे. मग हे होतं कधी? ज्या वेळेस तुमच्या पत्रिकेतल्या अंतर्दशा काम करू लागल्या, 9म स्थानाची अंतर्दशा आली, पंचम स्थानाची अंतर्दशा आली किंवा रवीची अंतर्दशा आली, की तो व्यक्ती इच्छाशक्ती त्याची प्रबळ होते आणि तो चिकाटीने अभ्यास करू लागतो आणि त्या पदावरती पोहोचतो.
म्हणजे अच्छा. अगोदर त्याची कुठेच पार्श्वभूमी नाही आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा होता, माझ्याकडे पत्रिका आली होती आणि शेतकरी दाम्पत्य होतं आणि मुलगा 12वी पर्यंत अगदी छान मार्क्स म्हणजे 70-75% वगैरे पाडत होता आणि 12वी नंतर कुठल्या साईडने ॲडमिशन घ्यावं म्हणून विचारायला प्रश्न आले होते. त्यांना म्हटलं सायन्सने ह्याला ॲडमिशन घेऊ द्या, त्याचं चालू शकतं. त्यांनी BSc कंप्लीट केलं आणि मग नंतर त्याची इच्छाशक्ती जागृत झाली, की मला हे काहीतरी हे नाही करायचं आहे मला आणि वडिलांची खूप शेती आहे त्यांच्याकडे. तर शेती व्यवसाय तर मला प्रामुख्याने होईलच, वडिलोपार्जित तो करावाच लागणार आहे त्याला. बरं. पण मला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि मग त्यांनी ठरवलं, की मला अभ्यास करायला सुरुवात करायची. मग त्यांनी पुण्यात MPSCच्या एक्झाम देण्यासाठी त्यांनी ॲडमिशन केलं. कोर्स जॉइन केला आणि अभ्यासास सुरुवात केली. 2 वर्ष लागली त्याला अभ्यासासाठी. पहिलं वर्ष त्याला कठीण गेलं. ज्या वर्षी त्याला केतूची प्रति आंतरदशा सुरू होती आणि आंतरदशा त्याला रवीची सुरू होती. अभ्यासास सुरुवात झाली, पण अभ्यासामध्ये त्याचं मन लागत नव्हतं. अभ्यासामधून तो सतत विचलित होत होता. इतर काही गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व होत होता. मोबाईल, इंटरनेट अशा काही गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व व्हायला लागला. आणि मग त्यावेळेस त्याला सांगितलं, की 1 वर्ष त्याने अजून वाट पाहावी आणि पुढच्या वर्षी तो होऊ शकतो. तर या पद्धतीने जेव्हा त्यांना मी अनुमोदन त्या गोष्टीवरनं दिलं, की ह्या पद्धतीने तुम्हाला उपाय करावे लागतील. जप उपासना त्यांना सुचवल्या होत्या. त्या मुलांनी केल्या आणि अगदी सुंदर त्याचं योग जुळून आले. तो IAS अधिकारी आज आहे. आणि त्याच्या आई-वडिलांनी मला तो रिव्ह्यू पण दिला घरी येऊन आणि तो जेव्हा झाला त्यावेळेस त्याचे फोटो आणि हे सुद्धा शेअर केला होता, व्हिडिओ पण शेअर केला होता, ज्यावेळेस त्याला ते अधिकारी पद मिळत होतं. तर या पद्धतीने होतं. म्हणजे तुमच्या पत्रिकेतला कर्मेश किती महत्त्वाचा, तसा धर्मेश पण म्हणजे धर्मस्थानाचा मालक पण महत्त्वाचा आहे. धर्मस्थान श्रीहरींचं आहे. श्रीहरी विष्णू ज्या ठिकाणी निवास करतात, ते आपल्या पत्रिकेतलं 9वं घर आहे. 9वं घर म्हणजेच तुमचा उत्कर्ष दाखवला की नाही? तुम्हाला बरोबर. काय कशामध्ये उच्च पद मिळणार आहे? तुम्हाला हे अधिकारी पदावर जाण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? हे त्या स्थानाने शिकवलं, माहिती दिली. पंचम स्थानाने त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची जिद्द दिली. रवीने अधिकार दिला. म्हणजे जुळून आलं ते सगळं सूत्र. तर त्या पद्धतीने बघता येतं. कुठल्या वर्षी क्लिअर होईल ते पण कळतं. कळतं. कारण याच्यात काय होतं, वारंवार आपले विद्यार्थी हां. अटेम्प्ट करतात आणि खूप ते फेल होतात 4-4, 5-5 आणि वर्ष कधी-कधी काय करतात. होतं, की अगदी म्हणजे असं होतं, की 4 वर्ष, 3 वर्ष घालवतात आणि 5व्या वर्षी कदाचित होणार असेल आणि ते तिथून बॅकआउट करतात. तर कुठल्या वर्षी होऊ शकतं हे सुद्धा कळतं का? कळतं ना, कळतं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रति आंतरदशेचा आधार घ्यावा लागतो. आंतरदशा आणि कुठली आंतरदशा काय काम करते याच्यासाठी मी छोटंसं उदाहरण देईल. जसा सिनेमा आहे तर आपण तो एक 3 तासाचा सिनेमा आहे किंवा 2 तासाचा सिनेमा आहे. तर सिनेमा काय करणार आहे? सिनेमा म्हणजे महादशा. उदाहरण. बरोबर. महादशा म्हणजे सिनेमा. ॲक्टर म्हणजे त्यातली आंतरदशा अच्छा. आणि प्रति आंतरदशा म्हणजे त्यातलं जे स्क्रिप्ट त्याच्यातला जो बोध द्यायचा आहे त्यांना सिनेमातनं देणारा बोध आहे. तो म्हणजे प्रति आंतरदशा. अच्छा. आता यातल्या 3 गोष्टींपैकी एक जर गोष्टी वगळली तर तो पिक्चर चालेल का? नाही चालणार. कारण तिथे ॲक्टर पण पाहिजेत. त्याला ते स्क्रिप्ट पण चांगलं पाहिजे आणि तो पिक्चर पण किमान 3 तासाचा लोकांना खेळवून ठेवेल, खुर्चीला बसवून ठेवेल बरोबर, असं बरोबर. पाहिजे. तशा पद्धतीने महादशा, आंतरदशा आणि प्रति आंतरदशा आपल्या जीवनात काम करतात. आपल्याला कर्म ठरवून देतात. आपण हे कर्म करायचंय. मग जिद्दीने चिकाटीने करण्यासाठी आंतरदशा आपल्याला मदत करतात. प्रति आंतरदशा दिशा देतात, की कितव्या वर्षी आपल्याला ते मिळणार आहे सक्सेस. अच्छा. एक ह्या वर्षात मिळणार आहे, की पुढच्या वर्षी आपण त्याच्यासाठी परत ट्राय करावा, की आता एक्झिट घ्यायची याच्यातनं, बाहेर पडायचं, नाही करायचं हे. हे आपल्याला प्रति आंतरदशा शिकवतात. कळतं. ओके. बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्याचा व्यवसाय वगैरे पाहतो, त्याच्याकडे भरपूर पैसा म्हणजे आपल्याला बाहेरून दिसतं, की याचा जो रेव्हेन्यू आहे तो खूप चांगला असेल, याला दिवसाचे एवढे पैसे वगैरे येत असतील आणि जवळ जाऊन जर तुम्ही विचारलं, खूप लोकं रिलेट करतील, "नाही रे बाबा, टिकतच नाही. हे हां. सगळं खर्चातच जात आहे. बरोबर. म्हणजे बरोबर. तुला दिसतंय माझ्याकडे एवढं येताना, पण माझ्याकडे ते टिकत नाही." हं. याचे सुद्धा योग असतील कुंडलीत? बरोबर. कुंडलीतलं 12वं घर खर्चस्थान. हं. आलेली आवक 11व्या घरावरनं पाहिलं जातं. 11व्या घराचं दुसरं स्थान म्हणजे 12वं घर. 12वा घर. आणि आपल्या पत्रिकेतलं म्हणजे जन्मलग्न कुंडलीनुसार आपण माहिती घेतोय ना, तर लग्नेशाचं 12वं घर म्हणजे ते 12वं स्थान, व्ययस्थान. जिथे खर्च काय होईल, कुठे पैसा जाणार आहे हे कळतं. आणि जो व्यक्ती म्हणतो ना, की माझ्याकडे पैसा येतोय, मी 1,00,000 रुपये कमवतोय, माझी मिसेस 1,00,000 रुपये कमवतीये, मला 2च मुलं आहेत, माझा खर्च कमी आहे, माझा EMI कमी आहे, तरी पण माझ्याकडे पैसा राहत नाही. एक्सपेन्सिव्ह गोष्टी घेतल्या जातात आहेत. नको त्या वस्तू, 4 वस्तू, जास्त ड्रेसेस घरात येतात आहेत आणि माझा पैसा चाललाय. तर अशा वेळेस त्या दाम्पत्यांच्या पत्रिकेमध्ये दोघांपैकी एकाची तरी 12व्या घराची महादशा किंवा आंतरदशा सुरू असते. अच्छा. त्यामुळे त्यांना ती इच्छाच वाढते. आहेत माझ्याकडे ढीग शर्ट आहेत, पण मी आणखीन 2 घेऊन आलो. झाला एक्स्ट्रा खर्च. मग अशा वेळेस
अनेक त्या पद्धतीने पण व्हायला आपण बघतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवक स्थानाचा मालक हं, ज्यावेळेस व्ययस्थानात जातो त्यावेळेस तो माणूस खूप पैसा कमवतो आणि तेवढ्याच गतीने तो खर्च करत राहतो. हं. आवक स्थान म्हणजे 11वं घर. 11वं घर आणि कर्मातनं जावस केलेल्या कमाईचा तो मोबदला तिथे 11व्या हं, घरावरनं हं, पाहतो हं, हं, आणि तितक्याच गतीने तो जाणं म्हणजे 12वं घर. हं. मग 12वं घर किती महत्वाचं आहे लक्षात आलं असेल. हो, मोक्षस्थान म्हणतो आपण मोक्षस्थान त्याला, म्हणतो. खर्चस्थान म्हणतो. 12व्या घरावरनं आपण आपली आवक किती जोरात जाणार आहे, खर्चली हं, जाणार आहे आणि ती कुठल्या ठिकाणी. आता काही लोकं बघा खूप छान पद्धतीने कष्ट करून पैसे कमवतायत आणि खूप छान ठिकाणी ते इन्व्हेस्टमेंट करतायत. रिअल इस्टेटमध्ये करतायत, कुठे आणखीन ठिकाणी. पैसा येतोय तेवढ्याच गतीने ते जातो लगेच देखील. इन्व्हेस्टमेंट करत राहतात. तो कुठे गेला? चांगल्या ठिकाणी गेला. सकारात्मक त्यांचा तो हं, खर्च हं, चालू आहे. हं, हं. आणि काही लोकं उगाच खर्च करतायत. मग हं, ह्या 2 गोष्टींना म्हणजे तो तिथे निर्णय कसा घ्यायला लागतो, की हं. बाबा तो व्यक्ती काय करतोय? कशा पद्धतीने त्याचा खर्च होतोय? मग अच्छा. त्यावर त्याचं उत्तर आपण काढू शकतो. व्यवसाय सुरू करण्याची एक योग्य वेळ म्हणजे काय होतं, की बरेच लोकं कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना वगैरे योग्य वेळ, मुहूर्त वगैरे शोधत असतात. ते हं. प्रत्येकाचे डिफरंट असू शकते. हो, प्रत्येकाचे वेगळे असतात. हां. व्यवसाय सुरू करताना तुम्ही त्यावेळेस जेव्हा तुम्ही पत्रिका दाखवाल आणि मला एखादा व्यवसाय सुरू करायचा हा प्रश्न विचाराल, हं, त्यावेळेस तुमच्या पत्रिकेतल्या महादशा, अंतर्दशा आणि त्यासोबत आत्ता पंचांगातील ग्रहस्थिती म्हणजे हं, प्रश्नकुंडली हं, याचा दोघांचा आधार घेऊन तुम्हाला निर्णय करून एक दिला जातो, की तुम्ही या दरम्यान तुमचा व्यवसाय सुरू करा. हं, हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी आहे, असं हं, म्हटलं जातं. त्याला शुभ मुहूर्त हं, म्हणतो हं, आपण. हं, हं. कार्याची सुरुवात करायला शुभ दिवस तो काढून दिला जातो. शुभ मुहूर्त चुकला तर व्यवसाय खराब होऊ शकतो. नाही, नाही होत. चुकला तर? तसंही नाही. नाही चुकला होत. तरी नाही होत. बरं. कारण तुमच्या मग शुभ कार्याची मुहूर्ताचं महत्त्व काय? हां, शुभ मुहूर्ताचं मुहूर्त महत्त्व. का बघायचं? हं, मुहूर्त का बघायचा? कारण आपण ती कार्याची सुरुवात करतोय. हं, कुठलीही गोष्ट सुरुवात श्री गणेशा करताना आपण पाटी पेन्सिलची पहिली पूजा करतो आणि मग त्या हं, मुलाला शिकवतो ना, एक असा लिहायचा, गोल असा काढायचा. हं, मग तो शुभ दिवस काढून दिलाय आपण. हं, हं, पण त्याच्या पत्रिकेमध्ये तशा शुभ स्थितीमध्ये ग्रहस्थिती आहे हं, ऑलरेडी. म्हणून तो व्यवसायात पडतोय ना, तो खर्च करतोय किंवा तिथे इन्व्हेस्ट करतोय. हं, तर त्याची शुभस्थिती सुरू आहे. त्याला मुहूर्ताचं बंधन मी देणार नाही. हं, पण शुभ दिवस जर बघून केलं, तर कार्याची सुरुवात शुभ दिवशी असावी. म्हणून आपण शुभ दिवस काढून देतो. ऑलरेडी त्याची पत्रिका आपण हाताळलेली आहे. त्याला बिझनेसचे योग आहेत. त्याला हां, बिझनेस मग तेच निवडलेला विचारायचं आहे. होतं मला. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात अगोदर. हं, आता काय करायचं? त्याला फक्त सुरू करायचं. रिबीन कापायची आहे. तो हं. दिवस काढून द्यायचा असेल, तर तेव्हा मुहूर्त बघितला असता. ओके. हा झाला दिवसाचा मुहूर्त. परंतु समजा दशा बदलली एखाद्याचं, तर त्याचं हं. करिअर सुद्धा बदलू शकतं का? किंवा त्याने बदललं पाहिजे का? हो, बदललं पाहिजे. जर समजा त्याच्या जीवनामध्ये जो स्ट्रगल तो पाहतोय आता सध्या, ज्या करिअरमध्ये तो काम करतोय आणि खूप त्याला यातना होत आहेत, इतक्या टेन्शनमध्ये त्याचं काम सुरू ठेवलंय त्याने, तर त्याला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मग त्याला त्याच्या अंतर्दशा प्रोत्साहित करतात, ऊर्जा देतात. प्रत्येक हं, ग्रह आपल्याला ऊर्जा देतो. म्हणजे मला एक सुंदर प्रश्न आला होता, हं, की जन्मपत्रिका आपलं आयुष्य घडवते का? हं, किंवा जन्मपत्रिकेनुसार आपलं आयुष्य घडतं का? की हं, त्यांच्या त्या ग्रहांची ऊर्जा घेऊन आपण आपलं आयुष्यामध्ये चांगले बदल करावेत का? हं. तर त्या लेडीने हा प्रश्न विचारल्यानंतर मी म्हटलं, "तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला. तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता?" तर ती व्यक्ती न्यूज रिपोर्टर होती. तिने मला हा प्रश्न विचारला होता. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही सुंदर प्रश्न विचारला. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे. हं, आपलं जीवन आपणच घडवतो. आपला कर्मेश आपण चांगला करतो. कार्याची सुरुवात करतो, तर आपण चांगलंच घडवण्यासाठी करतो. हं, आपला कर्मेश चांगला झाला, आपण चांगलं काम करायला सुरुवात केली. त्या कार्याला गती देण्यासाठी प्रति अंतर्दशा तुम्हाला मदत केली आणि तुम्ही ते कार्य पुढे घेऊन गेलात. म्हणजे आपल्या ग्रहांनुसार आपल्याला हं, जर ऊर्जा दिली त्या ग्रहाने आणि त्याचा आपण सदुपयोग केला. हं, हां, सपोज आपल्याकडे एखादी कार आहे. खूप सुंदर आहे, पेट्रोल वगैरे सगळं भरलेलं आहे. आपण चालवलीच नाही. त्याचा हं, उपयोग केला का? नाही. ती बंद तिथे जागेवर थांबू नये. तिला जर चालवली, त्याच्यातनं प्रवास केला, एखाद्या सहलीचा आनंद घेतला, तर हं. मजा आहे ना. तर बरोबर. मग प्रत्येक ग्रह ऊर्जा द्यायला बसलेला आहे. तो काम करणारच आहे. तो ॲक्टिव्ह होणारच आहे हं, त्याच्या अंतर्दशेमध्ये, महादशेमध्ये. पण त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. हं, म्हणजे पत्रिका आपलं आयुष्य नाही घडवत आहे. आपला कर्मेश आपली पत्रिका घडवतोय किंवा आपल्या जीवनातल्या चांगल्या वाटचाली घडवतोय आणि त्यांची जी ऊर्जा मिळणार आहे आपल्याला ग्रहांची, या ॲस्ट्रोलॉजीचा आधार घेण्यासाठी आपण हं, याचा उपयोग का करावा? हं, तर ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, साध्य होणार आहेत, त्या गोष्टींकडे तुम्ही जायला पाहिजे. त्या ऊर्जा तुम्ही स्वतःहून घेतल्या पाहिजेत आणि हं. तुमचं जीवन घडवलंच पाहिजे. 7:30ला आपल्याकडे फार वाईट नजरेने पाहिलं जातं आणि याची 7:30 चालू आहे म्हणजे त्याने फक्त घरातच बसावं इथपर्यंत गैरसमज आहेत लोकांचे. बरोबर. 7:30मध्ये एखादा व्यवसाय सुरू करणं कितपत योग्य, अयोग्य असू शकतं? हां, आता दशमस्थानाचा मालक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच, हं. की कर्मस्थानाचा मालक शनी पण शनी. आहे. हं, हं.
रवी, बुध, गुरु आणि शनी हम्म. कर्मस्थानाचे मालक आहेत. हम्म. शनीची महादशा कर्मस्थानाचा जो मालक आहे, वाईट जाईल का? नाही. मग त्या एवढं का वाईट व्यक्तीला हे केलं जातं? कसं असतं माहितीये का, एखाद्या गोष्टीची भीती असणं किंवा भीती निर्माण करणं, या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण हम्म. भीती धरतो किंवा भीतीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, 2 गोष्टी आपण करतो. तर तिथे काय होतं, 7.5चं भूमिका काय आहे? शनी महाराज काय करतात? 2.5 वर्षाचे 3 टप्पे देतात. हम्म. प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला विशिष्ट शिक्षण ते देत असतात. हम्म. शनी महाराजांसारखे उत्तम शिक्षक कोणीच नाही. हम्म. शनी महाराजांसारखे शिक्षक कोणी नाही जीवनामध्ये. आई-बाबांनंतर शिक्षण कोण देतं, तर शनी महाराज देतात. बरं. 7.5मध्ये घेऊन येतात ते शिक्षण आपल्यासाठी. हम्म. पहिल्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करून त्या सॉल्व्ह तुम्ही करू शकता का? कशा पद्धतीने करू शकता? हे शिक्षण तुम्हाला योग्य झालंय का? तुम्ही करिअरला सुरुवात केली आहे. तुम्हाला चढ-उतार सहन होतील का? तुमच्यातली ऊर्जा वाढवणार. चिकाटी तुम्ही धरून ठेवता की सोडून पळता? हे हम्म. पाहतात. म्हणून तिथे ते कन्सेप्ट येतो की 7.5 म्हणून माझा बिझनेस डबघाईला गेला. नाही, तुम्हाला त्यांनी ते ज्ञान देण्यासाठी ते आलेत. हम्म. तुमची चिकाटी तुम्ही धरून ठेवला असता तो व्यवसाय, हम्म. तुमच्या योग्यतेचा आहे, तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये निष्णात झालाच असता भविष्यामध्ये. हम्म. तिथे मग तो भीती आली. हम्म. आणि शनी महाराजांची भीती न बाळगता त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आपण देत गेलो ना, म्हणजे त्यांनी ज्या समस्या आपल्या टाकल्यात आणि त्या समस्यांवर आपण काम करत गेलो ना, तर आपल्यासारखा यशस्वी कोणीही नाही. आणि अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकते की 7.5मध्ये ते उच्च पदावर अधिकारी म्हणून बसलेले आहेत. 7.5मध्ये मग 7.5 वाईट कशी असेल? नाहीच. नाही. कार्य करणारा व्यक्ती, कर्मेश, तुम्ही स्वतः किती ऍक्टिव्ह आहात, त्या गोष्टीला किती पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ही इच्छाशक्ती असेल तर तुमची 7.5 तुम्हाला कधीही वाईट जाणार नाही. शनी महाराज तुम्हाला 2ऱ्या टप्प्यामध्ये शिकवतात आपलं पर्क कोण आहे. 3ऱ्या टप्प्यामध्ये शिकवतात तुम्ही फायनान्शियली तुम्ही कसं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तुम्हाला तेव्हापर्यंत कर्जाचा भार दिलेला असतो, इन्व्हेस्टमेंट करून घेतलेल्या असतात त्यांनी तुमच्याकडून, आणि मग त्या 3ऱ्या टप्प्यामध्ये शिकवतात की आता तुम्ही ते कशा कमी करायच्या, कर्जाचा भार कसा कमी करायचा आहे. ओके. असं आहे खूप ते. छान. 7.5 खूप सुंदर एक विषय आहे 7.5चा. खूप छान. त्याच्यावर आपण अनेक विषयावरती बोलू शकतो बोलूया. 7.5 बद्दल. नक्कीच नक्कीच व्यवसायाबद्दल बोलतोय आणि शनी जसं म्हटलं तसंच दुसरे अजून 1-2 ग्रह आहेत ज्यांना थोडंसं कलियुग, राहूला तर कलियुगाचा राजा म्हटलं जातं आणि राहू आला की केतू आला. राहू आणि केतूचा व्यवसायांवरती कसा परिणाम होत असतो? राहू जर प्रत्येक स्थानातील ग्रहांसोबत एकत्र आला, जसं दशमस्थान आपण आता करिअरचा विषय बोलतो, म्हणजे करिअर स्थानामध्ये राहू आला, 10व्या घरात 9व्या घरात राहू आला, तर त्या करिअरमध्ये तुम्हाला तो नवीन नवीन संधी देत असतो. म्हणजे संधी देण्याचं काम कोणाचं आहे? कल्पना शक्ती वाढवण्याचं काम राहूच आहे. दशमात राहू आला, तुम्हाला कल्पना शक्ती देतात. तुम्ही किती डेव्हलप करता ते तुमच्या हातात आहे. ती कल्पना शक्ती तुम्हाला दिली. समजा सपोज तुम्ही एक डॉक्टर आहात आणि तुम्हाला राहूने सुचवलं की आता तुम्हाला या क्षेत्राकडे वळायचंय, एक युट्यूबर म्हणून तुम्ही काम करायचंय. त्यांनी सुचवलं, तुम्ही कामापर्यंत आलात, म्हणून तुम्ही आज या पोझिशनला बसलात. हे उदाहरण आपण घेतलं. तर या पद्धतीने राहू प्रत्येक स्थानामध्ये विशिष्ट फळं देतो. राहूचं महत्व खूप मोठं आहे. राहू ग्रहाला काही गोष्टीमध्ये फक्त वाईटच म्हणून बघितलं जातं. राहू किती अंशावर आहे तितकी त्याची ताकद आहे. तो चांगलंही देऊ शकतो. 6व्या घरातला राहू रिअल एस्टेटमध्ये तुम्हाला राजा बनवतो. मग तो कुठल्याही ग्रहाबरोबर असू दे, 6व्या घरात आहे. 12व्या घरातला राहू तुम्हाला परदेशामध्ये चांगल्या अधिकार पदावरती नेऊन बसवतो. म्हणजे आपल्या देशामधल्यापेक्षा परदेशामध्ये तुम्ही चांगला बिझनेस करू शकता किंवा नोकरी करू शकता. हे राहूचं पण फार महत्व आहे करिअरसाठी. आणि केतूसाठी जर मी सांगेल, केतू हा ज्यांचे व्यवसाय अगदी 2-4 महिने करून थांबतात ना, त्यांच्या पत्रिकेतल्या केतूचे इफेक्ट त्या 9व्या घरावर 10व्या घरावर असतात, म्हणून तिथे प्रॉब्लेम येतो. किंवा केतू डिटॅचमेंटमुळे. केतू डिटॅच करतो ना. केतू तुम्हाला काय करत असतो, त्याला सांगायचं असतं, सुचवायचं वेगळं असतं. तुम्ही ते किती चांगल्या पद्धतीने घेतले त्याच्यावर डिपेंड आहे. केतूवरनं मी तुम्हाला सांगेल की तुमचं मेडिकल शास्त्र आणि पॅथॉलॉजिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी केतू खूप महत्वाचा आहे. त्यांच्या अष्टमात, षष्टात किंवा 12व्या घरात जर केतू असेल ना, तर तो व्यक्ती खूप सुंदर चांगलं काम करू शकतो. आयुष्यभर तेच काम तो कंटिन्यू करतो. मेडिकल फील्ड खूप चांगली करू शकतो. म्हणजे केतूचे चांगले पण इफेक्ट आहेत, देऊ शकतो तो. फॉरेन जॉब किंवा फॉरेन मध्ये व्यवसाय, परदेशामध्ये व्यवसाय वगैरे याचे काय योग कुठे दिसतात कुंडलीमध्ये? आपला कर्मेश 12व्या घरात गेला की आपण परदेशात काम करतो.
आपला कर्मेश कर्मेश म्हणजे 10व्या घराचा 10व्या घराचा मालक मालक 12व्या 12व्या घरात गेला हम्म, आणि त्या ठिकाणी महादशा अंतर्दशा आली की त्या वर्षी तो व्यक्ती आपोआपच परदेशातलं काम हाती घेतो. म्हणजे दळणवळण क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात करतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस त्याचे स्टार्ट करून देतो. तो इथे राहून काम करतो आणि काही लोक MNC कंपनीमध्ये जॉब करतात, इथूनही करतात आणि परदेशात पण जाऊन करतात. मग इथे ते योग कसे जुळून येतात, त्यावेळेस त्यांचा नवमस्थानाचा मालक लग्नेश आणि तुमचा दशमेश हे 12व्या घराशी काहीतरी संबंध त्याचा येतो आणि तो व्यक्ती परदेशामध्ये चांगल्या पोझिशनवरती काम करतो आणि तिथे स्थिर पण होतो. म्हणजे PRचं काम ज्यांचं रखडतं होत नाही त्यावेळेस मग राहूचा तिथे अभ्यास येतो. राहू त्यांना थोडासा डिस्टर्ब करत असतो. मग तिथे थोडंसं राहूची उपासना किंवा गुरुची उपासना, 12व्या घराचा शनी असतो मालक, त्या शनीची उपासना देऊन आपण तिथे ते दोष कमी करू शकतो. ओके. जरा थोडं सोशल मीडिया आपल्या क्षेत्राकडे येऊयात. हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर याच्यामध्ये यश मिळण्यासाठी काय योग असावे लागतात? या यशासाठी तिसरं घर पाहिलं जातं. जे कुंडली शास्त्राप्रमाणे तिसऱ्या घरामध्ये येणारी जी रास आहे ते तिथलं तिसरं स्थान आणि पत्रिकेतलं भाग्यस्थान याच्याशी योग जुळून येतात, संबंध येतो. भावभावेश नियमाप्रमाणे आपल्या पत्रिकेतल्या तृतीय स्थानाचा तृतीयेश म्हणजे पंचम स्थान आणि पंचम स्थानाचा पंचमेश म्हणजे भाग्यस्थान. म्हणजे पुन्हा आपण कुठे आलो की त्या क्षेत्रातलं ज्ञान पहिलं मिळवलं पाहिजे ना. तुम्ही जर या क्षेत्रामध्ये काम करता तर तुम्हाला माहिती पाहिजे त्यातली, म्हणजे पंचमस्थान परत पाहायला गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काम करण्याची कला पाहिजे, आवड निर्माण व्हायला पाहिजे किंवा त्यात सातत्य ठेवलं पाहिजे. तृतीय स्थान आलं आणि पुन्हा तुम्ही मीडिया क्षेत्रामध्येच काम करायचे किंवा हे युट्यूबर वगैरे काम करायचं तर तुमचं शुक्र चांगला पाहिजे, भाग्यशाशी त्याचा संबंध चांगला आला पाहिजे. त्यावेळेस तो माणूस या क्षेत्रामध्ये टॉप लेवलला जातो. नाहीतर मग थोडंसं कुठेतरी कमी जास्त प्रमाणात तो काम करतो. म्हणजे त्याची आवड आहे म्हणून तो जोपासतोय. 3 पैकी 1 योग अशुभ असेल, आवड जोपासतो. 3ही योग शुभ आले त्यात तो नावलौकिक मिळवतो. म्हणजे हे त्याच्यामध्ये सूत्र आहे. असे कित्येक लोक मी पाहिले ज्यांच्याकडे बिलकुल टॅलेंट नाही, म्हणजे ते काही नाही, उगाच ओबडधोबड असतील, असे नावं तर कोणाचीच नाही घ्यायचेत आपल्याला, परंतु ओबडधोबड नसतील, काहीतरी बोलतील आणि कुठेतरी एखादा जसं कच्चा बदामवाला उगीच बोलता बोलता गाणं गायलं किंवा त्याच्यानंतर तो एक व्यक्ती फेमस झाला एका सॉन्गमुळे असंच गाता गाता. अशा म्हणजे ते रातोरात जे फेमस होतात, काहीतरी एक डायलॉग बोलला चुकवून तो आणि ते फेमस होतात. यांचं काय योग असतात? म्हणजे त्यांच्या पत्रिकेतला तृतीयेश पराक्रमेश जो असतो ना, तिसऱ्या घराचा मालक, तो स्ट्रॉंग असतो आणि त्यावेळेस त्याची प्रति अंतर्दशा शुक्राची चालू असते. त्यावेळेस तो रातोरात फेमस होतो. एखादं गाणं एखाद्या गायिकेने गायलेलं आहे, तिचं गाणं इतकं उचलून धरलं जातं ते मोंडल त्याची बंगालची एक गाणं गायलं ते फेमस झाली, कच्चा बदाम. पण ते रातोरात गायब पण झाले, ह्याचं पण कारण ऐकायचं. मग ते कारण काय की केतू सोबत त्यांचा संबंध पुन्हा प्रति अंतर्दशेमध्ये केतू आला. अंतर्दशा, महादशा, अंतर्दशा आणि प्रति अंतर्दशा ह्या 3 गोष्टी तुम्हाला आपण सुरुवातीला समजून घेतल्या की तिन्ही काम कसं करतात. चित्रपट ह्या विषयावर आपण ते समजून घेतलं. प्रति अंतर्दशेमध्ये केतू आला, शुक्राची महादशा चालू आहे, अंतर्दशा चंद्राची चालू आहे, त्याला नावलौकिक मिळाले, चमकला तो रातोरात आणि प्रति अंतर्दशा केतूची आली. एका दिवसातच परत फ्लॉप, परत तो गायब झाला, पुन्हा त्याचं नाव नाही, काही नाही, काहीच नाही. असं या ठिकाणी आहे. AI बद्दल प्रश्न विचारला तर चालेल? कारण आता येणारं युग AIचं आहे. AI मध्ये सक्सेस मिळण्याचे किंवा त्याच्यामध्ये जॉब असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड व्यवसाय असतील, कारण प्रत्येक जॉबमध्ये, प्रत्येक व्यवसायात आता AIला इन्क्लूड केल्याशिवाय तुम्ही तरक्की करू शकतच नाही. तर याचा काय संबंध आहे ॲस्ट्रॉलॉजीशी? हो आहे. पंचम भावामध्ये जर बुध चांगला असेल, उच्चीचा बुध पंचमात आला तर AR सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम करू शकता, चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि ते डेव्हलप करण्याची तुमच्याकडे ती क्वालिटी पण असते. म्हणजे तुम्ही ते शास्त्र निवडत नाही, ते शास्त्र तुम्हाला निवडत नाही, तुम्ही त्याला निवडता. ओके. कुठलंही काम आपल्याला निवडत नाही, आपण त्याला निवडतो ना, त्या पद्धतीने होतं ते. रोबोटिक सायन्स जे आहे ना, तर तिथे पण मी म्हणेल की मंगळ चांगला पाहिजे. शनी मंगळ चांगला असेल पत्रिकेमध्ये, तो व्यक्ती जातो त्या क्षेत्रामध्ये. अनावधानाने तो म्हणतो की मला नव्हतं जायचं इकडे, पण मी सहज आलो आणि इतकं आवड निर्माण झाली की आता मी त्याच्यामध्ये निष्णात झालो. तर हे होणं म्हणजे तुमच्या पत्रिकेतले ग्रह ते किती अंशावर आहेत, आत्मकारक आहेत का. म्हणजे करिअरच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रथम सांगेल की आता करिअर ॲस्ट्रॉलॉजी तुम्ही जे म्हणालात सुरुवातीला, करिअर ॲस्ट्रॉलॉजी आणि वैदिक ॲस्ट्रॉलॉजी, तर मी म्हणेल की करिअर ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे तुमचा आत्मकारक ग्रह पाहिला जातो, जो पत्रिकेमध्ये किती मोठ्या अंशावर आहे. एखादा ग्रह जर सगळ्यात जास्त अंशावर जो आहे ना, तो तुमच्या पत्रिकेतला आत्मकारक ग्रह म्हणून ओळखला जातो.
अच्छा. आणि मग त्या आत्मकारक ग्रहाचा तुमच्यावर होणारा इफेक्ट. लग्नेशासोबत आला तर तुमचं व्यक्तिमत्व उंचवतो, जातो. पंचमेशासोबत आला तर तुमचं शिक्षण चांगलं घडवतो, नवमेशासोबत आला, दशमेशासोबत आला तर तुमचं करिअर घडवतो, या पद्धतीने. ओके. आता काय होतं, आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं करिअरशी रिलेटेड गोष्टी, बऱ्याचदा एखाद्याला करिअरमध्ये ब्लॉक येतो. म्हणजे खूप दिवसापासून करतोय, आमची वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे असं म्हणू शकतो. तो मी करतोय, परंतु त्यात एक ब्लॉक आला, याच्यापेक्षा जास्त ग्रोथ होत नाही. दुसरी गोष्ट अशी असते की एखाद्याला ना, आता फॉर एक्झाम्पल आपण असं पकडूयात की ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्याला सायन्सकडे जायला हवं होतं, परंतु आता तो कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. पण आता त्याला आवडही आहे आणि ठीकठाक बाकीचं वातावरण तयार झालेलं आहे. तर अशा केसेसमध्ये म्हणजे जे हे आहेत, त्याच्यात काही रेमेडीने काम होऊ शकतं? जेमस्टोन्स म्हणा, रेमेडीज म्हणा, या कितपत योग्य ठरतात अशा केसेसमध्ये? नक्कीच ठरतात. जेमस्टोन काय काम करतात? ऊर्जा देण्याचं. हं. तुमचा तो ग्रह बलहीन राशीत आहे, हं, हं. नीच राशीत गेला, तर मग त्याचे काय झालं? बळ कमी झालं. म्हणजे तुमच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर एखादा पेशंट आहे जो आजारी पडलाय, अशक्त झालाय, तर तुम्ही त्याला पहिले ट्रीटमेंट काय देता? सलाईन चढवता, म्हणजे त्याला थोडंसं एनर्जी देता. तर हेच काम जेमस्टोन करतात. तुमचा तो ग्रह जो पत्रिकेमध्ये अशुभ दुर्बळ. स्थितीमध्ये आहे, दुर्बळ झाला, बलहीन झाला, आपण त्याला म्हणू. एकतर उच्च झाला की तो ग्रह स्ट्रॉंग आहे, त्याला कुठल्याही रेमेडी करायची गरज नाही, त्याला सगळ्या गोष्टी उपभोगायला आपोआपच मिळतात. आणि ज्यावेळेस ते ग्रह बलहीन राशीत जातात, नीच राशीत जातात, शत्रू राशीत जातात, अशुभ स्थानात जातात, त्यावेळेस त्या ग्रहांचे स्टोन तुम्ही जर वापरले तर तो ग्रह स्ट्रॉंग व्हायला लागतो, तो काम करायला चालू करतो आणि मग तुमच्या जीवनामध्ये त्याचे चांगले परिणाम दिसतात. आता जेमस्टोन प्रत्येकाला परवडणारा विषय नाही, पण जेमस्टोनचे काही म्हणजे कॉस्टिंग किमती जास्ती आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? तर तुम्ही त्या ग्रहांची उपासना सुरू करायची. बरं. पत्रिकेतला बुध जे रवीपासून पण मी सुरू करेल, त्याच्यासाठी मी सांगेल. रवी जर पत्रिकेतला वीक असेल आणि रवीला आपल्याला ऊर्जा द्यायची आहे, रवी पॉझिटिव्ह करायचा आहे, तर तुम्ही सूर्यनमस्कार करा, सूर्याला अर्घ्य द्या, रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा, रामरक्षेचं पठण करा, रवी स्ट्रॉंग होतो. तुमच्या रवीचं जे तुम्हाला फळ मिळणार आहे, अधिकार, उच्च पदे, सत्ता, सगळ्या गोष्टी तुम्हाला देतात रवी महाराज. आणि कधी कधी जेमस्टोन वगैरे डुप्लिकेट भेटला तर त्याचं फळ मिळणार नाही, पण ही उपासना तुम्हाला नक्कीच फळ देईल. आणि मी कधीही जेमस्टोन कुणाला जर सुचवला, शक्यतो मी सुचवत नाही, मी अगदी खर्चात कुणालाही नाही, पहिली उपासना सांगते. तर उपासनेच्या माध्यमातून जो जातो आणि जेमस्टोन वापरतो, त्याचे जो रत्न आहे ना, तो लवकर ऍक्टिव्ह होतो. 45 दिवसानंतर रत्न ऍक्टिव्ह होतात, आपल्याला शरीराला सूट होतात आपण म्हणून. तर 45 दिवसाच्या आत सुद्धा काहींना सूट झालेले आहेत. हे उपासनेचं फळ आहे. श्रद्धा आहे आणि परमार्थिक प्रगती करण्याचे धर्मस्थानाचे मालक आहेत ना, करिअर स्थानाचा मालक म्हणजे धर्मस्थान. तर करिअर स्थान ज्यावेळेस आपण निवडतो ना एखादं, तर तिथे ऊर्जा देण्याचीच गरज आहे. मग रवी ते काम करतो. चंद्र ज्यांचा वीक आहे त्यांनी मोती वापरावा. मग मोतीसाठी मग तुम्हाला उपासना मी सांगेल की सोमाची म्हणजे शंकराची उपासना केली पाहिजे. जास्तीत जास्त नामस्मरण करणं, मेडिटेशन करणं. केतू आणि चंद्र एकत्र मेडिटेशन केलं पाहिजे. त्यानंतर बुधासाठी मी सांगेल व्यंकटेशाची उपासना करायची, प्रभू श्रीहरीची उपासना करायची, गुरु चांगला करायचा आहे पत्रिकेतला, गुरु स्ट्रॉंग करायचा, दत्त महाराजांची उपासना करायची. दत्त महाराजांच्या उपासनेमध्ये सोपं फार आहे, म्हणजे म्हणून आपण की सगळ्यात सोपी उपासना आहे तर दत्त महाराजांची आहे. सोपी आणि सगळ्यात इफेक्टिव्ह पण मानली जाते. इफेक्टिव्ह तर कारण 100% सर्व देव त्यांच्यामध्ये आहेत. 100% इफेक्टिव्ह आहे, कारण त्रिमूर्ती आहेत ना ते. ब्रह्मा विष्णू महेश ज्यांचे अवतार आहेत दत्त महाराज, त्यांची उपासना करणं सोपी पण आहे आणि साधकाला लगेच साध्यापर्यंत घेऊन जाणारी आहे. त्यामुळे दत्त महाराजांची अवधूत चिंतन म्हणलं जातं. चिंतन म्हणलं केल्याबरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न, म्हणजे सगळ्या शक्ती जिथे ज्याच्या ठाई आहेत असे प्रभू श्री दत्त महाराज, आणि त्यांची उपासना मग गुरु महाराजांचे बळ वाढवण्यासाठी केली जाते. शुक्राची उपासना, दैत्यगुरु शुक्राचार्यांची उपासना करणं कठीण नाही, मी असं म्हणेल. कठीण नाही, पण सोपी पण तितकी नाहीये. शुक्राची उपासना जो करतो तो थोडासा वाममार्गी पण होऊ शकतो, खर्च वाढवू शकतात त्याचे, एक्सपेन्सिव्ह गोष्टी अधिक खर्च करण्यासाठी तो प्रवृत्त होऊ शकतो, थोडासा 2 नंबरचा व्यवसायामध्ये उतरू शकतो. म्हणजे ती उपासना अधिक चांगली पण नाही आणि अधिक वाईट पण नाहीये, पण ती का करावी? जर तुमच्या कुंडलीत योग तसे असतील तरच, नाही तर शुक्राची उपासना सहसा कोणी करत नाही.
ही हं. एकच आहे बरोबर. उपासना, की जी कोणी सहज करत नाही. आणि शुक्रांची उपासना करायची असेल तर तुम्ही स्त्री शक्तीची उपासना करायची. विद्या ज्या दश आहेत महाविद्या. त्यांच्या उपासना करू शकता किंवा ललित सहस्त्रनाम. पैशाला तुम्ही जो एक मला मध्ये खूप प्रश्न इफेक्टिव्ह विचारला आहे. होता, हं. की पैशाला पैसा लागत नाहीये. मग अशा हं. ठिकाणी ललित सहस्त्रनाम वाचा घरामध्ये. तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. पैशाला हं. पैसा लागायला लागेल. पुन्हा तुमचा खर्चावर कंट्रोल येईल आणि पैसे सेव्हिंगला जातील. म्हणजे हं. हे एक आहे. आणि शनी महाराज. हं. शनी महाराजांची उपासना करणं म्हणजे तुमचं प्रारब्ध स्वच्छ करून घेणं असं मी म्हणेल. हं. प्रत्येक व्यक्तीने शनी महाराजांची उपासना करावी. रोजच्या व्यवहारामध्ये जसं आपण अन्न, पाणी, वस्त्र सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतो, तसं नामस्मरणाला पण तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलियुगात तर फार आहे. फार गरजेचं आहे. राहूचं युग आहे ना हे. यामध्ये जर तुम्ही शंकराची उपासना केली किंवा किंवा आपण शनी शनी महाराज. महाराजांची केली, तर काय होतं, की तुमचं प्रारब्ध स्वच्छ होतं. म्हणजे तुम्हाला प्रारब्धामध्ये काही भोग भोगायचे आहेत म्हणून इथे तुम्ही जन्म घेतलाय, तर तो स्वच्छ करण्याचं काम करतो. म्हणून शनीची उपासना रीं शं शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. शनीचं दर्शन घ्या. कुठल्याही मंदिरामध्ये ध्वजा अर्पण करा. राहूची उपासना. हं. कुठल्याही मंदिरात जा. पायरीचं दर्शन घेऊन या किंवा गेटला जरी तुम्ही स्पर्श केला ना, तरी हं. त्या केंद्रस्थानामध्ये तुम्ही जाऊन आल्याचा तो स्पर्शाचा उपयोग तुम्हाला होतो. तुमचा राहू ॲक्टिव्हेट होतो आणि तुम्हाला कल्पनाशक्तीच्या जोरावर खूप चांगली फळं देऊन जातो. हं. त्यामुळे मग राहूची उपासना मी ती सजेशन देईल, की राहूचा जप किंवा मग राहूची उपासना. एक ध्वजा तुम्ही अर्पण करू शकता. राहू आणि केतूची उपासना. हं. आणि शंकराची उपासना केली तर सगळ्यात सुंदर. कारण शिव हे सृष्टीचे म्हणजे संहारक आहेत. सांगा. तर मग शंकराची उपासना केली सर्वात श्रेष्ठ उपासना. श्रीहरी विष्णू पण शंकराचा शिव शिव जप करतात आणि शिवजी काय करतात? रामनामाचा राम. जप करतात. त्याच्यामुळे आपण कुठूनही गेलो तरी फिरून आपण या दत्त महाराजांच्या जपांपर्यंत येतो. त्यामुळे सगळ्यात जास्त चांगली स्ट्रॉंग उपासना दत्त दत्त महाराजांचे आहेत आणि दत्त महाराजांचे म्हणजे गुरुस्थानी असणारे वंशज आपण म्हणू की गुरुस्थानी असणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे स्वामी समर्थ स्वामी महाराज, गजानन महाराज, साईबाबा यांच्या दत्त उपासना पण परंपरेत. आपल्याला चालू शकतात. खूप छान मॅम. काय होतं बऱ्याचदा मी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला होता सुरुवातीला, की माझ्या 4 वर्षाच्या मुलीला जर समजा मी ॲस्ट्रॉलॉजी पत्रिका पाहिली आणि एखाद्याने सांगितलं, की ती आर्टमध्ये सक्सेसफुल होऊ शकते, गायक होऊ शकते आणि मी तिला त्या क्षेत्रामध्ये टाकलं. पण सर्वात मोठा धोका याच्यामध्ये हे असतो, की तो ॲस्ट्रॉलॉजर बरोबर आहे की नाही? मला त्यातलं काही कळत नाही. मी त्याच्या भरोश्यावर माझ्या मुलीचं, माझ्या पाल्याचं भविष्य ठरवायचं आणि तसे प्रयत्न करायचे आणि तोच जर चुकीचा ठरला, तर हा सर्वात मोठा प्रश्न येऊ शकतो प्रत्येक पालकाच्या मनामध्ये. तर तो सर्वात मोठं मला तर असं ना हे ॲस्ट्रॉलॉजीचे एवढे पॉडकास्ट केल्याच्यानंतर किंवा प्रेक्षकसुद्धा विचारतात, की चांगला ॲस्ट्रॉलॉजर कसा ओळखायचा? चांगला ज्योतिषी कसा ओळखायचा? हाच सर्वात मोठा प्रश्न आजच्या काळामध्ये आहे. तुम्ही सांगा मला. चांगला प्रश्न आहे. कसं आहे तुम्ही एका ॲस्ट्रॉलॉजरलाच विचारलंय, हां, की मग त्याला नाही कसं निवडायचं? कसं निवडायचं? चांगला हां. ॲस्ट्रॉलॉजर कसा आपल्या ओळखायचा? आपल्या कर्मधर्म संयोगाने ज्यावेळेस हं. आपण पत्रिका पाहतो ना, हं, हा हं, कर्माचा सिद्धांत आहे. हं, कुणीही व्यक्ती आपली जन्मपत्रिका तपासून घेत नाही. हं, त्याची योग्य वेळ यावी लागते. म्हणजे हं, असंख्य लोक आहेत ते म्हणतात, की मॅडम मला अपॉइंटमेंट द्या आणि त्याला मी वेळ देऊ शकत नाहीये आणि ती पुढे जाते आणि तो वेळ योग्य काळ येतो आणि त्यावेळेस त्याची माझी भेट होते आणि त्याची पत्रिका पाहिली जाते. ॲस्ट्रॉलॉजर ओळखणं कसं? तर हं. आपल्या ज्याच्याकडे वाणीवर प्रभुत्व आहे, त्याने असंख्य पत्रिका पाहिल्या आहेत. त्याचे अनुमान योग्य येत आहेत. अशा व्यक्तीकडे त्याला आपण जाणकार म्हणू. बरोबर. त्या जाणकार व्यक्तीकडे तुम्ही तुमची पत्रिका दाखवावी, ज्याच्याकडे तो अनुभव आहे. हं, आणि कुठलीही गोष्ट त्याच्या वाणीवरच्या प्रभुत्वाने श्रेष्ठ ठरते, की त्याला कितपत ते माहिती आहे, त्यातलं नॉलेज आहे. जसं तुम्ही म्हणता ना डॉक्टर क्षेत्रामध्ये 10 वर्ष जुना डॉक्टर तो जुना एक्सपिरियन्स आहे. त्याने तेवढं अनुभवी. केलेत, त्यांनी हँडल केल्यात केसेस. तशा पद्धतीने जा. त्या पद्धतीने बघा, की ज्याच्याकडे तुम्ही पत्रिका दाखवताय, त्यांनी अनुभव किती दिलेला आहे, किती लोकांपर्यंत ते पोहोचलेत, हे पहा आणि मग त्यानुसार तुम्ही ठरवू शकता आणि किंवा अगदी मी पत्रिकेशास्त्रानुसार सुद्धा सांगेल, की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर कसे ओळखता? तर तुमच्या धर्मस्थानामध्ये जर गुरुतत्वाची रास असेल, द्विस्वभाव राशी येत असतील, तर असा व्यक्ती आपली पत्रिका किमान 100 ते 150 ज्योतिषांपर्यंत घेऊन जातो. द्विस्वभाव राशी आली ना, त्याला उत्कंठा आहे. माझी पत्रिका काय सांगते? मग तो सतत फिरत राहतो. याला विचार, त्याला विचार, त्याला विचार आणि मग तो अनेक लोकांपर्यंत जाऊन एकापर्यंत कुठेतरी पोहोचतो आणि मग त्याला निर्णय व्यवस्थित मिळतात आणि मग तिथून त्याच्या जीवनाचा उत्कर्ष होतो. त्यामुळे ॲस्ट्रोलॉजरला शोधायला जाऊ नका. तो येईल. तुमचे कर्म जर चांगले असतील तर कर्मधर्म संयोगाने ॲस्ट्रॉलॉजर. धर्मस्थानातील गुरु महाराज तुम्हाला त्यांच्यापर्यंत आपोआपच पोहोचवतात.
खूप छान मॅम. खूप, खूप सुंदर पॉडकास्ट. मागे झाला होता तेवढाच यावं ना त्याच्याहूनही एक पाऊल पुढे आजचा हा पॉडकास्ट झालेला आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आपण जन्माला आलो, की आपलं कर्म आपल्याला करायचं असतं. ते नोकरीच्या अनुषंगाने असो, व्यवसाय असो किंवा काहीही असो, शिक्षण असो, त्या सर्वांना घेऊन आपण कुठल्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे की नोकरी केली पाहिजे, तर कधी केला पाहिजे, कसा, दशा कशी बदलते, नोकरी कशी बदलते, सगळ्या गोष्टींचं इत्थंभूत वर्णन आजच्या याच्यामध्ये झालेलं आहे. आणि शेवटी मॅमने अत्यंत सुंदर, साधे, सोपे असे उपाय देखील दिलेले आहेत. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. मला माहिती आहे काही प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये असतील, ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. त्याची उत्तरं आपण मॅडमकडून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. आणि इथून पुढे खास करून मॅमसोबत तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील ते सुद्धा कळवा. तुमच्या जर कमेंट जास्तीत जास्त आल्या तर आपण मॅमला विनंती करून पुन्हा या मंचावरती घेऊन येण्याची विनंती करू. दुसऱ्याही इतर कुठल्या विषयांवरती तुम्हाला पॉडकास्ट ऐकायचे असतील दुसऱ्या गेस्टसोबत ते सुद्धा आम्हाला कळवा. लिस्ट दिली तरी हरकत नाही. आपण त्या गेस्टला त्या विषयांसोबत या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्कीच सांगा. लाईक करत जा. शेअर करणं फार महत्त्वाचं आहे, कारण जे नॉलेज आपल्याला मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचवणं याहून मोठं पुण्याचं काम दुसरं कुठलं असू शकत नाही. सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी बळ देतो. थँक्यू सो मच मॅम. कसं वाटलं तुम्हाला इथे? खूप छान वाटलं. माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. हं, ज्यावेळेस मी PhD करत होते, संतती योग, विवाह योग हं, आणि करिअर विषयावरती, हं. नोकरी, उद्योग, व्यवसाय या विषयावरती. त्यावेळेस मला हा अत्यंत जवळचा आणि खूप सुंदर हा विषय मला हाताळायला मिळाला आणि त्यातनं मी प्रावीण्य मिळवून त्यात PhD करू शकले. आणि तोच विषय आज घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचं आणि आजचं जे नक्षत्र आहे, हं. ते नक्षत्रसुद्धा केतुदेवांचं आहे. वाह! मूळ नक्षत्र आहे आज आणि त्या मूळ नक्षत्रावरती आपण आज पॉडकास्ट वाह, वाह! करतोय. हं. तर केतू महाराज हे सूक्ष्म ज्ञान देत असतात वाह! आणि कुठलाही ॲस्ट्रोलॉजर ज्याच्या कुंडलीमध्ये केतू स्ट्रॉंग आहे हं. तो तुम्हाला गूढ ज्ञान देऊ शकतो. त्यामुळे त्या अनुषंगाने आज हा करिअर हा विषय मला गूढ विद्येचा किंवा गूढ विषयाचा तुम्हाला माहिती देण्याचा आजचा पॉडकास्ट करता आला. त्याबद्दल तुमचे विशेष आभार. थँक्यू थँक्यू सो सो मच. मच मॅम. थँक्यू सो मच.